सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज आपल्या विश्वात्मक सद्गुरूंच्या चरणाजवळ जगताच्या कल्याणाकरता काही मागणं मागतात। त्या मागणीचा विचार आदरणीय हरिभक्तीपरायण श्रद्धेय श्री प्रमोद महाराजांच्या 61च्या निमित्ताने आपण कालपासून करतो आहोत। ज्ञानेश्वर महाराजांचं हे मागणं हे जगताच्या कल्याणाकरता आहे। ज्ञानेश्वर महाराजांच्या या मागणीतून मानवी जीवनाचं सगळं कल्याण, सर्वांगीण कल्याण ज्ञानेश्वर महाराजांनी सद्गुरू चरणांजवळ अपेक्षिलेलं आहे। आणि त्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या पद्धतीनं शब्द योजना केली, वाक्य योजना केली, त्या पद्धतीचा विचार आपण काल थोडा पसायदानाचा आकृतिबंध काय मांडता येईल या दृष्टीने विचार करून आलेलो आहोत। पसायदान ही एक सामान्य प्रार्थना आहे असं समजण्याचं कारण नाही। कोणीही व्यक्ती आपली न्यूनता भरून काढण्याकरता कुणाकडे तरी आपल्या न्यूनतेची परिपूर्ती जिथे होऊ शकते तिथे जाऊन जी याचना करतो त्याला सामान्यत्वानं प्रार्थना म्हटलं जातं। पण परिपूर्णता असताना सुद्धा, जगताच्या संबंधानं सर्व कल्याणाचं दान देण्याची शक्ती असताना सुद्धा आपल्या सद्गुरूंच्या चरणाजवळ आपला देहासकट सर्व भाव समर्पित करून केवळ आणि केवळ जगताच्या कल्याणाची तळमळ जेव्हा शब्दाच्या आकारातून व्यक्त होते तेव्हा त्याला आपल्याला पसायदान असं म्हणावं लागतं। पसायदान ही अशी काही सामान्य प्रार्थना नाही की माझ्याजवळ पैसे कमी आहेत, थोडे पैसे द्या, माझ्याजवळ वस्त्र कमी आहे, वस्त्र द्या, अन्न भूक लागली, अन्न द्या, अशी ही मागणी नाही। याने आपण काल त्या संबंधामध्ये बोलून आलो की ही एक भाबडी अशी काहीतरी एक प्रार्थना नाही की जगताचं कल्याण व्हावं, जगताला सगळं चांगलं मिळावं, अशी एक ढोबळ प्रार्थना नाही। याच्या मागे एक मानसशास्त्र आहे, याच्या मागे एक समाजशास्त्र आहे, याच्या मागे काही तत्वज्ञानाची सैद्धांतिक बैठक आहे। आणि त्या दृष्टीनं ज्ञानेश्वर महाराजांनी हा सगळा विचार आपल्याला बोलून दाखवलेला आहे। दोन चार भूमिका काल आपण बघितल्या आहेत, मला पुन्हा मागे जाण्याचं कारण नाही, परंतु दोन भूमिका विशेषत्वाने मला अधोरेखित कराव्या वाटतात त्या या आहेत की जेव्हा तत्वज्ञान काय असतं, तत्वज्ञानाच्या साधनांची आपल्या जीवनामध्ये जेव्हा प्राप्ती होते तेव्हा त्या साधनांचा आपल्यावर होणारा परिणाम आणि त्या साधनांचा आपल्यावर होणारा जो परिणाम असतो त्या परिणामातून आपलं वृत्ती परिवर्तन होणं हे मानसशास्त्र असतं। आणि वृत्ती परिवर्तनातून जेव्हा ते परिणाम आपल्याला स्थूल रूपानं आणि आपल्या जीवनामध्ये ते अभिव्यक्त झाल्यासारखे प्रतीतीला यायला लागतात तेव्हा ते समाजशास्त्र असतं। एकच तत्वज्ञान साधन रूपात आलं की ते मानसशास्त्र ठरतं, तेच तत्वज्ञान परिणामाच्या रूपात दिसायला लागलं की समाजशास्त्र ठरतं, असा मुद्दा आहे। म्हणून समाजशास्त्राचा विचार केला तर जो जे वांछिल तो ते लाहो आणि किंबहुना सर्व सुखी हे सामाजिक चिंतन आहे। आणि त्याच्याकरता करावं लागणारं जे साधन आहे त्याच्यामध्ये खळांची व्यंकटी सांडो, त्याच्यामध्ये सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, काय आपल्याला दुरिताचे तिमिर जावो, हे सगळं मानसशास्त्र आहे। तत्वज्ञानच आहे, मूळ आहे ते जगत जीवन जगण्याचं म्हणून एक तत्वज्ञान आहे, एक वैचारिक परिपक्व बैठक आहे। आणि त्याच्या अभिव्यक्ती करता म्हणून साधन आणि साध्य रूपात जेव्हा आपण विचार करायला लागतो तेव्हा साधन रूपात मानसशास्त्र बघावं लागतं आणि साध्य रूपात समाजशास्त्र बघावं लागतं। तेव्हा त्या तत्वज्ञानाची मांडणी ही मांडणी म्हणून पूर्ण होत असते। आणि अशा मानस आणि समाजशास्त्राच्या एकूण पूर्ण व्यापकतेचा आढावा घेऊन ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या तत्वज्ञानाच्या मागे जगताच्या कल्याणाची अत्यंतिक तळमळ धारण केली आणि तरी सुद्धा सद्गुरूंच्या चरणावर पूर्ण समर्पित होऊन तत्वज्ञानाच्या अधिष्ठानात असणाऱ्या भक्तीचाही निर्देश करून दिला, या सगळ्याचं एकत्रीकरण ज्ञानोबारायांनी अतिशय सुंदरपणाने पसायदानामध्ये केलेलं आहे। काल आपण या सगळ्याचा गोषवारा पाहिलाय, त्याचा हा गोषवारा। आपण एक भूमिका अजून काल बोललो होतो जी सगळ्यात शेवटी आपण बोलून दाखवली होती की साध्य प्राप्तीमध्ये आयत साध्य, ज्ञानेश्वर महाराजांनी साधन मागितली, साध्य मागितलं नाही, आयत साधन मागितलं, आयत साध्य जर जगताच्या करता ज्ञानेश्वर महाराजांनी मागितलं असतं
तर त्या साध्याचा विचार करताना आयतं जेव्हा जगाला मिळायला लागतं तेव्हा तो आळशी होतो, त्याला त्याची किंमत राहत नाही. हे जरी परिणाम होत असले तरी याच्यापेक्षा दूरगामी परिणाम जो होतो तो जास्त महत्वाचा आहे. तो आपल्यासमोर काल मी जाता जाता बोलून गेलेलो होतो की जेव्हा मनुष्याला आयतं काहीतरी मिळायला लागतं तेव्हा मिळवण्याकरता ज्या विचाराच्या प्रक्रियेचा विकास होणं अपेक्षित असतं तो विकास थांबून जातो. हा सगळ्यात दूरगामी आणि घातक परिणाम आहे. माणसाच्या विचाराचा विकास थांबू नये. बाकी त्याला वस्तू मिळाली काय न मिळाली काय, त्याचा संसार सुखाचा झाला काय, किंवा त्याला संसारामध्ये काही मिळालं, अनुकूल राहिलं प्रतिकूल राहिलं, हा कदाचित प्रारब्धाचा भाग असू शकतो. आपण ते प्रारब्धावर सोडावं. प्रयत्न आणि प्रारब्धाचं भांडण सनातन कालापासून आहे. आपल्याला त्याची चर्चा करण्याचं कारण नाही. पण संतांनी आपल्याला त्याच्यातला जो मध्यम मार्ग दाखवलाय की आपले प्रयत्न आपल्या परीनं आपण करावेत, फलाच्या बाबतीत प्रारब्धाचा विचार करावा, हे सगळ्यात चांगलं आहे. पण हे सगळं करताना आपली वैचारिक विकासाची प्रक्रिया जर थांबत असेल, आपल्या विचाराचा विकास झाला पाहिजे, आपल्या बुद्धीला व्यापकता आली पाहिजे. मानवी जीवनाचा नेहमी विचाराचा प्रवास हा संकुचिततेकडून व्यापकतेकडे असतो. नेहमी कधी आपण बघा, स्थूलाकडून सूक्ष्माकडे समजून घ्यावं लागतं, पण विकसित होण्याकरता सूक्ष्माकडून स्थूलाकडे व्यापकतेकडे पुन्हा आपल्याला प्रवास करावा लागतो. हे लक्षात घ्या. समजून घेताना स्थूल समजून घ्या, मग सूक्ष्माकडे या. पण अनुभव घेताना सूक्ष्माचा अनुभव जोपर्यंत व्यापकतेत परिवर्तित होत नाही तोपर्यंत आपल्याला झालेल्या ज्ञानाची यथार्थता मानली जात नाही. परमात्मा सूक्ष्माती सूक्ष्म आहे, आम्हाला कळाला, पण तो कळाला हे कधी, जेव्हा व्यापक रूपानं सर्वत्र त्याचं दर्शन व्हायला लागतं तेव्हा. आत्मत्वे वेठीला होये तो जया तया दृश्याते पाहे, ते दृश्य दृष्टेपणेसी होत जाये तयाचेची रूप. हे ज्ञानोबा 18व्या अध्यायामध्ये बोलतात की नाही. द्रष्टा जेव्हा दृश्य पदार्थाला पाहतो तेव्हा तो दृश्य पदार्थ त्या दृष्ट्याला आपलं स्वरूप म्हणून जेव्हा प्रत्ययाला येतो तेव्हाच त्याचं ज्ञान परिपूर्ण आहे, प्रगल्भ आहे, व्यापक आहे, यथार्थ आहे असं आपल्याला म्हणता येतं. जोपर्यंत तसं होणार नाही तोपर्यंत त्या ज्ञानाची यथार्थता नाही. लक्षात घ्या, सर्वत्र एक दिसलं पाहिजे, सर्वत्र एक. दृष्ट्याला सगळ्यांना पैठणच्या घाटावर रेडाच दिसला, फक्त एकमेव ज्ञानोबाराय होते, ते म्हणाले तोही माझा आत्मा. रेड्याला सुद्धा जेव्हा आपलं स्वरूप म्हणून पाहता येतं तेव्हाच त्या ज्ञानावर यथार्थतेचा शिक्का बसतो. स्वभिन्न पदार्थ अभिन्नत्वानं प्रतीतीला येणं ही तत्वज्ञानाची फलश्रुती आहे. स्वभिन्न वाटणारा पदार्थ अभिन्नत्वानं प्रतीतीला येणं ही तत्वज्ञानाची फलश्रुती असेल तर तो स्वभिन्न आणि अभिन्न याच्यातला फरक आपल्याला कळाला पाहिजे, हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि तो कळण्याकरता स्थूलाकडून सूक्ष्माकडे या आणि प्रतीती घेण्याकरता सूक्ष्माकडून पुन्हा व्यापकतेकडे जा, असा हा प्रवास असतो. आणि त्या दृष्टीनं ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला साध्य न मागता आपल्याकरता साधनांची मागणी केली. जगताला साधन द्या, साध्य मागू नका. साध्य मागितलं तर व्यवहार थांबतो, साध्य मागितलं तर माणसाच्या प्रेरणा संपून जातात. आयतं साध्य मिळायला लागलं की प्रयत्नाची प्रवृत्ती थांबून जाते आणि माणसाच्या जीवनातले प्रयत्न आणि प्रयत्नाकरता करावा लागणारा वैचारिक प्रवास हे ज्या दिवशी थांबून जाईल त्या दिवशी मनुष्य आणि मनुष्येतर प्राणी याच्यामध्ये अंतर राहणार नाही, हे लक्षात घेतलं पाहिजे. त्यामुळे साध्य प्राप्तीच्या विचाराची प्रक्रिया ती जोपर्यंत विकसित होत नाही तोपर्यंत मानवी जीवनाची प्रगल्भता नाही. आपण अर्जुनाचं उदाहरण तेवढ्या कळता बघितलं. प्रत्येक अध्यायामध्ये अर्जुन विकसित होतोय. दुसऱ्यातून तिसऱ्यात अर्जुनाचा विकास आहे, तिसऱ्यातून पाचव्यात विकसित झालेला आहे, पाचव्यातून 10व्यात गेलाय तेव्हा अधिक प्रगल्भ आहे अर्जुन, 10व्यातून 15व्यात गेलाय तेव्हा अधिक प्रगल्भ आहे, 15व्यातून 18व्यात जाऊन जोपर्यंत तो नष्ट मोह हा म्हणत नाही तोपर्यंत त्याच्या विचाराची प्रक्रिया चालूच आहे. जेव्हा तो नष्ट मोहान करिष्ये वचनम तव हे अभिवचन भगवंताला देतोय तेव्हा त्याच्या ज्ञानावर शिक्का आहे. तोपर्यंत त्याचा वैचारिक विकास चालूच आहे ना. आणि हा विकास जसा अर्जुनाला परिपक्वतेकडे नेणार आहे
तसं तुमच्या माझ्यासारखा जीव या जगतातला परिपक्व व्हावा याच्याकरता त्याच्या वैचारिक विकासाची जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया तुमच्या माझ्या भाषेमध्ये जी मांडली गेली त्याला पसायदान असं म्हणा. अगदी खलत्वापासून ते दृष्टादृष्टाच्या विजयापर्यंत नेऊन ज्ञानोबारांनी आपल्याला नेऊन ठेवलेलं आहे, पोचवलेलं आहे. ही काय आहे? ही एक वैचारिक विकासाची प्रक्रिया आहे. कारण का? विचार हे मानवी जीवनाचं व्यावर्तक आहे. काल आपण शेवटी बोललो, जो विचार करतो तो माणूस. विचार करतो म्हणून माणूस आहे नाही, माणसाचं अस्तित्वही आहे. अस्तित्वही आहे. विटगेनस्टाईन म्हणून एक जर्मन तत्वज्ञ आहे, त्याचं एक प्रसिद्ध वाक्य आहे, आय थिंक देअरफॉर आय एम, असं तो म्हणतो. मी विचार करतो म्हणून मी आहे, असं विटगेनस्टाईनचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर त्या सिद्धांतात काय बदल झाला आणि तो आपल्याला किती प्रमाणामध्ये मान्य होतो हे सगळं नंतर आहे. परंतु आम्ही विचार करतो हे आमच्या अस्तित्वाचं, हे आमच्या मनुष्यत्वाचं द्योतक आहे ना. आम्ही जर विचारच करत नसू तर विचार नाही नर, खर तो कैसा पाठीव आहे ज्ञानभार लगड जैसा, तुकोबाराय म्हणतात की नाही. विचार न करणाऱ्या नराला तुकाराम महाराज नर न म्हणता खर म्हणतात. खर शब्दाचा अर्थ आहे गाढव. खर शब्दाचा अर्थ गाढव. जो विचार करत नाही तो नर नसून गाढव आहे, हे जर तुकाराम महाराज म्हणत असतील तर नराचं नरपण आणि खराचं खरपण खरे पण नाही. हा, मी गंमत म्हणून अनेक वेळेला सांगतो की नर आणि खर याच्यामध्ये काही फार अंतर नाही. न काढून ख ठेवला की माणसाचा गाढव होतो आणि ख काढून न ठेवला की गाढवाचा माणूस होतो. अंतर कुठे आहे? न आणि ख म्हणजे माणसात आणि गाढवात नख एवढंच अंतर आहे. नख एवढंच, नखभरच अंतर आहे, जास्त लांब जायचं नाही आपल्याला. पण हे न खतलं अंतर कशावर अवलंबून आहे? ते विचारावर अवलंबून आहे. विचारावर. म्हणून तुकाराम महाराजांची हे तळमळ आहे, सारासार विचार करा उठा उठी. विचार करा बाबा. सारासार विचारिता भ्रांती ते पाही असारता, सारते स्वभावता नित्य जाणे. कशासाठी ज्ञानोबारांना सांगावं लागलं हे? कशासाठी? सारासार विचार करा. सारासार विचार करणं चांगलं. त्रिगुण असार, निर्गुण हे सार. सारासार विचार, हरिपाठ आहे ना. सारासार विचार करा. विचारिता निरसले, प्रपंच सहजे सांडवले. हे सगळे विचारावर अवलंबून असणाऱ्या प्रक्रिया आहे, हे लक्षात घ्या. ज्ञानोबारांनी नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः या श्लोकावर जे व्याख्यान केलंय त्या व्याख्यानाच्या भूमिका आपण बघा. त्या व्याख्यानामध्ये ज्ञानोबारांनी 4 दृष्टांताची योजना केली. या 4ही दृष्टांताचा विचार करताना सारासार विचाराच्या प्रक्रिया कशा असतात हे दृष्टांतातून ज्ञानोबारांनी इतक्या सुलभपणाने आपल्या समोर ठेवलंय. हे 4ही दृष्टांत बघण्यासारखे. ज्ञानोबारांनी तिथं आपल्याला उपक्रम काय केला? उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, हे तत्वज्ञ संत स्वीकारिती. आता उपाधी मधलं चैतन्य हे चैतन्य सार आहे आणि उपाधी असार आहे. या असार असणाऱ्या उपाधीतून सार असणारं चैतन्य तत्व सारासार विचारानं आपल्याला बाहेर काढायचंय. तर ते कसं काढता येईल? ज्ञानोबारांनी त्याच्याकरता 4 दृष्टांताची योजना केली. सलिली पय जैसे एक होनी मिनले असे ते निवडोनी राजहंसे वेगळे कीजे, हा पहिला दृष्टांत आहे. अग्निमुखी किडाळ तोडोनिया चोखाळ, निवडती केवळ बुद्धिमंत, ना तरी जाणीवेच्या आयणी करिता दधिकडसणी, मग नवनीत निर्वाणी दिसे जैसे. भूसबीज एकवट उपणिता राहे घनवट, उडे ते फलकट जाणू आले, तैसे विचारिता निरसले. प्रपंच सहजे सांडवले, मग तत्वता तत्व उरले ज्ञानी असी. हे दुसऱ्या अध्यायातल्या ज्ञानोबारांचे सलग 5 ओव्या 6 ओव्या जर आपण बघितल्या तर विचाराच्या प्रक्रिया काय आहेत हे ज्ञानोबाराय बुद्धिमंत शब्द वापरून बोलून दाखवतात ना. हे निवडती केवळ कोण? बुद्धिमंत. केवळ बुद्धिमंत निवडती. सगळ्यांना निवडता येत नाही. सारासार विचार सगळ्यांना येत नाही. पण त्या विचाराची आम्हाला सवय लागेल. विचार कोणीच प्रगल्भ विचार घेऊन जन्माला येत नाही. जन्माला येताना शुकाचार्यांची गोष्ट वेगळी, ज्ञानोबारांची गोष्ट वेगळी, तुकोबाराय हे अवतार आहेत. त्यांचा आपल्याशी त्यांची तुलना करून चालत नाही.
मानवी जीवनाच्या मापदंडामध्ये संतांचं चरित्र मोजता येत नसतं. आपली मापदंड वेगळी आहेत, म्हणजे आपली मापच दंड आहेत असं आहे थोडक्यात. ती मापदंड लावून संतांचं चरित्र काही पाहता येत नसतं. संतांच्या चरित्रांना स्वजीवनापेक्षा वेग काय असतं, संतांच्या चरित्रातल्या ज्या गोष्टी आपल्याला कळाल्या नाहीत किंवा आपल्या बुद्धीला पटल्या नाहीत, त्यावेळेला आपली बुद्धी कमी पडली हे प्रांजळपणानं कबूल करावं. संतांची चूक झाली असं मानण्याचा धारिष्ट्य कधी वेडधाडस करू नये, कारण त्यांच्या मापदंडामध्ये आपली बुद्धी नेहमी कमी पडत असते. त्यांच्या चरित्राला आपली बुद्धी लावून चालत नाही. आपली बुद्धी कमी पडली हे प्रांजळपणाने कबूल करावं. कदाचित अजून ते कळण्या एवढा मी प्रगल्भ झालो नसेल. शुकाचार्यांची गोष्ट वेगळी आहे. आपण जन्माला येताना काही प्रगल्भ बुद्धी घेऊन जन्माला आलेलो नाही आहोत. आपली बुद्धी कमीच आहे. आपल्या बुद्धीला मर्यादाच आहे. पिंडे पिंडे मतिर्भिन्ना कुंडे कुंडे नवंपया हे तर आहेच आहे आपल्या बाबतीमध्ये. प्रत्येकाची बुद्धी वेगळी आहे, कारण बुद्धी कर्मानुसारिणी या नियमानुसार प्रत्येकाची कर्म वेगळी, कर्मानुसार प्राप्त होणारी बुद्धी वेगळी, त्याच्यातलं प्रागल्भ्य वेगळं. हे जर सगळं वेगळं असेल तर आपल्या बुद्धीच्या प्रगल्भतेचा विकास हा झालाच पाहिजे. कारण अगदी सामान्य आणि अगदी खाली येऊन बोलायचं झालं तर मी क्षमा मागून एक वाक्य उच्चारतो. कदाचित माणूस म्हणून जन्माला येणं आपल्या कर्मावर अवलंबून आहे. आपल्या हातात होतं नव्हतं आपल्याला सांगता येणार नाही. माणूस म्हणून जन्माला यावं की न यावं कदाचित आपल्याला ठरवता येणार नाही. कर्माचा विचार करून ते ठरेल. पण मी त्याच्या पुढे जाऊन क्षमा मागून बोलतोय की माणूस म्हणून जन्माला येणं जरी आपल्या हातात नसलं तरी जनावर म्हणून मरू नये हे तरी आपल्या हातात आहे ना. तेवढं तरी आपल्याला करता येतं ना. मग ते होऊ नये याच्याकरता आमच्या विचाराच्या प्रक्रिया विकसित झाल्या पाहिजेत. सगळ्यात महत्वाचा पसायदानातला मुद्दा हा आहे. पसायदान काय करतं, आम्हाला सर्वसुखी बनवतं. कशाने? सुख हे असं कोणीतरी देऊन किंवा वस्तुरूपाने मिळत नाही. सुख हे नेहमी विचाराच्या मागे लपलेलं असतं आणि वैराग्याच्या आश्रयाने राहत असतं. हे लक्षात घ्या. सुख नेहमी विचाराच्या म्हणून तुकाराम महाराजांचे शब्द काय आहेत? विचारा वाचून न पविजे समाधान, देह त्रिगुणाचा बांधा माझी नाही गुणसुधा. हे तुकोबाराय बोलतात की नाही? म्हणजे विचारा वाचून समाधान नाहीच आहे. म्हणजे समाधान असेल तर ते विचारातच आहे. हे जर तुकाराम महाराज बोलत असतील तर त्या विचाराच्या प्रक्रिया विकसित करणं हे संतांचं मुख्य कार्य आहे. संत अवताराला आले, त्यांनी आम्हाला उपदेश केला. ज्ञानोबारायांची ज्ञानेश्वरी आहे, ज्ञानोबारायांचं चरित्र आहे, तुकोबारायांचं चरित्र, तुकोबारायांचे अभंग आम्हाला मार्गदर्शन करतातच आहेत. कोणत्या रूपात करतात? संत चरित्रातून जेव्हा मार्गदर्शन करतात तेव्हा कृतीतून करतात, आणि संत वाङ्मयातून जेव्हा मार्गदर्शन करतात तेव्हा ते शब्दातून करतात. शब्द आणि कृती ही दोनच माध्यमं असतात उपदेशाची. तिसरं माध्यम नाही. तिसरं माध्यम असूच शकत नाही. कारण माणसाच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालेल्या कोणत्याही भावनांची अभिव्यक्ती या दोनच माध्यमातून होते. भावनेच्या अभिव्यक्तीला तिसरं माध्यम नाही जगाच्या पाठीवर. मला राग आला तर एकतर तो शब्दातून व्यक्त होईल नाहीतर कृतीतून व्यक्त होईल. याच्या पलीकडे तिसरं माध्यम नाहीये. एकतर मी रागावून शिव्या देईन नाहीतर मी कुणाच्या तरी अंगावर धावून जाऊन मारामारी करेन. याच्या पलीकडे माझ्या क्रोधाच्या अभिव्यक्तीला माध्यम काय आहे सांगा बरं? काहीच माध्यम नाही. कुठल्याही भावनेच्या अभिव्यक्तीला ह्याच्या पलीकडे जर तिसरं माध्यम नसेल तर संतही याच दोन माध्यमातून उपदेश करतात. वाचा बोलो वेदनीती शब्द रूपातला उपदेश आहे आणि करू संती केले ते हा कृती रूपातला उपदेश आहे. करू कृती आणि बोलो शब्द आणि कृती या दोन माध्यमातून आपल्याला संत उपदेश करतात. हे प्रकरण लांबत जाईल. पण या दोन्ही गोष्टी कशा करता, कृती कुणा करता आणि शब्द कुणा करता, मला विस्तार करायचा नाहीये. पण मला भूमिका ही सांगायची आहे की याच दोन माध्यमातून आपला वैचारिक विकास, ती प्रक्रिया ही विकसित होत असते. आम्ही विचार करायला शिकतो, एकतर कृतीतून शिकतो नाहीतर शब्दातून शिकतो. तिसरं माध्यम सांगा बरं. आम्ही शिकतो, आमचा विकास हा तिसऱ्या कोणत्या माध्यमातून होतो मला सांगा. पैसा मिळाला म्हणजे विकास होतो.
याच्यावर महाराज लोक सोडून दुसऱ्या कोणाचा विश्वास असेल मला वाटत नाही. क्षमा मागून बोलतो, गंमत म्हणून बोलतो, विनोदानच घ्या. होय हो. का बोलतो मी? विकास म्हणजे काय आहे? शरीराचा जाऊ द्या, शरीराचा विकास म्हणजे काय? स्थौल्य येणं हा शरीराचा विकास आहे का? मला सांगा ना. स्थौल्य येणं हा शरीराचा, चापल्य येणं हा शरीराचा विकास मानता येईल की नाही? मानता येईल. मी सुदृढ राहणं हा शरीराचा विकास मानता येईल. तसं मला वाचलेलं सगळं कळतं हा विचाराचा विकास नाही आहे, हा बुद्धीचा विकास नाही आहे. मला कळालेलं मला जगाला समजावून सांगता येतं की नाही हा विचाराचा विकास आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज, मी पुढे थोडंसं या संबंधामध्ये बोलणार आहे. ज्ञानेश्वर महाराजांना पसायदानातून जी समाज निर्मिती करायची आहे, तो समाज असा एका रात्रीतून बदलत नाही ना, की आज रात्री आपण पसायदान म्हटलं आणि उद्या सगळ्या खळांची व्यंकटी सांडली गेली आहे. असं झालंय का? आज आपण पसायदान म्हणलं आणि उद्या सकाळी सगळे सत्कर्मामध्ये रत झालेले आपल्याला दिसतात. झालंय का असं? असं होत नाही. 750 वर्ष झाली पसायदान म्हणून, अजून म्हणावा तेवढा बदल झाला नाही, होणार नाही. कारण सामाजिक परिवर्तन ही एका रात्रीतून घडणारी घटना नाही आहे. मी आपल्याला साधं सांगतो, गाडी जेवढी छोटी असते ना तेवढी ती लवकर वळते. गाडी जेवढी मोठी असते ना तेव्हा तिला वळायला मैदानही जास्त लागतं आणि वेळही जास्त लागत असतो. अहो, या समाजातल्या प्रत्येक घटकाला बदलायचंय ही काही साधी गोष्ट आहे का? आणि हे बदलणं, मला अजून 1-2 भूमिका मांडायच्या आहेत, मग मी आता विश्वात्मके देवे इकडे येणार आहे. पण हे सगळं करताना ज्ञानेश्वर महाराजांच्या भूमिका कशा पसायदानातून व्यक्त झाल्या आहेत या संबंधाने 1-2 गोष्टी अजून फक्त बोलणार आहे. ऐका, हे एका रात्रीत घडणारं नाही आहे. या समाजामध्ये प्रत्येक जीवाला काही ना काहीतरी स्वतःमध्ये बदल करावे लागतील. आज आम्ही काहीतरी म्हटलं आणि उद्या आम्ही बदलून गेलो, असं पसायदान 750 वर्ष झाली रोज आपण म्हणतो आहोत, पण अजून बदल झाला नाही. कुणात झाला नाही? समाजात नाही, आपल्यातच झाला नाही. कारण कालही आपण बोललो ना, खळांची व्यंकटी सांडो हे म्हणताना ज्यांची व्यंकटी सांडायची आहे त्यातला खळ मी एक आहे. हे जोपर्यंत मला लक्षात येत नाही तोपर्यंत परिवर्तनाच्या भूमिका आपण विचारातच घेऊ नका, होईल याच्यावर विश्वासच ठेवू नका. हे कुठेतरी आपल्यापासून सुरू करणं आहे. असो, तोही विषय स्वतंत्र असेल. पण ज्ञानेश्वर महाराजांनी या पसायदानामध्ये एक अजून एक मुद्दा आपल्याला याच अनुषंगानं बोलून दाखवतो. समाज बदलला पाहिजे, सामाजिक परिवर्तन झाली पाहिजेत. हे आता फार जुन्या काळापासून हे चालत आलेलं आहे. म्हणजे काय? अरे, समाज बदलतच असतो. पसायदान म्हटलं नसतं तरी 700 वर्षामध्ये सामाजिक परिवर्तन काही ना काहीतरी झालीच असते. समाज जेव्हा एखाद्या विचाराची धारणा स्वीकारतो तेव्हा त्या धारणेवर तो अनंत काळापर्यंत टिकत नसतो. काय असतं? विचाराची नित्यता आणि विचाराच्या अधिकरणावर केल्या जाणाऱ्या कृतीची अनित्यता याचा समन्वय जोपर्यंत आम्हाला करता येत नाही तोपर्यंत तत्वज्ञान आणि तत्वज्ञानाची अभिव्यक्ती या दोन्हीलाही आम्ही पात्र राहणार नाही, हे लक्षात घ्या. आणि हा समन्वय करून देण्याचं कार्य ज्ञानोबराय तुकोबरायांचं. ते अवताराला येतात, कृती करून दाखवतात, तत्वज्ञान बोलून दाखवतात, ग्रंथ निर्मिती करतात. काय आहे? ज्या काळामध्ये ज्ञानोबराय अवतार धारण करून राहत होते, तुकोबाराय राहत होते, त्या काळात त्यांची प्रत्येक कृती समाजाच्या समोर आदर्श होती. पण ते गेले, सदेह वैकुंठाला गेले. ज्ञानोबाराय संजीवन समाधिस्थ झाले, आता लोकांना दिसत नाहीत. मग आता काय करायचं हा प्रश्न आपल्या समोर निर्माण होऊ नये याच्याकरता ज्ञानोबरायांनी जोपर्यंत या जगताच्या पाठीवर जीव आहे तोपर्यंत त्याच्या कल्याणाची व्यवस्था 9000 ओव्यांमधून आधीच करून ठेवलेली आहे. ही अनंत काळापर्यंत केलेली जगताच्या कल्याणाची व्यवस्था आहे ज्ञानेश्वरी. म्हणजे आता ज्ञानोबराय दिसणार नाहीत, आता तुकोबराय दिसणार नाहीत, पण आपल्या हातात गाथा आहे. आमच्या वैचारिक विकसनशीलते करता तो फार मोठा आधार आहे.
त्याच्या एवढा मोठा दुसरा आधार नाही, ज्ञानेश्वरी गाथ्यासारखा दुसरा मोठा आधार नाही आमच्या वैचारिक विकासाकरता. आमच्या कोणत्याही विकासाला जर फुटपट्टी लावायचीच असेल तर ती ज्ञानेश्वरी गाथ्याशिवाय लावता येणार नाही. म्हणून अभिमानानं, अभिनिवेशानं, गर्वानं काही म्हणा आपण, पण हे आपल्याला बोलूनच दाखवावं लागतं की जगामध्ये असा विषय नाही की ज्याची चर्चा ज्ञानेश्वरी गाथ्यात नाही आहे. असा विषय जगाच्या पाठीवर नाही आहे. काय असेल त्यांची भूमिका, काय असेल, काय ज्ञान असेल, काय तत्वज्ञान असेल, काय त्याच्या मांडणीचा विचार असेल, हे लक्षात घेतलं पाहिजे. या सगळ्याचं एक चिंतन पसायदानामध्ये आपल्याला दिसून येतं. तत्वज्ञानाचं अधिकरण आहे आणि त्या अधिकरणावर ज्ञानेश्वर महाराजांनी जी कृतिशीलता आपल्याकडून अपेक्षिलेली आहे त्याची अगदी व्यवस्थित क्रमवार मांडणी ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानामधून करून दिली. कालही आपण त्या संबंधामध्ये बोललो. एक भूमिका अजून आहे, तेवढी एक भूमिका सांगतो, पुढे जातो, ओवीकडे येतो. पसायदानाचा आपण जेव्हा साकल्यानं विचार करू, सगळं पसायदान जेव्हा डोळ्यासमोर ठेवून विचार करू, ओविशः विचार करू, तेव्हा आपल्या हे लक्षात येतं की या सामाजिक बदलाकरता, समाजाने चांगलं व्हावं याच्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत, याच्यात हे सगळे बदल ही कोणा एका व्यक्तीची जबाबदारी नाही आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदान मागायचं आणि आमच्या जीवनामध्ये सर्व सुखाची प्राप्ती व्हायची ही ज्ञानेश्वर महाराजांची जबाबदारी नाही, हे लक्षात घ्या. तुकाराम महाराजांनी आयतं आमच्या करता मागून द्यायचं, आम्ही मात्र त्यांच्या जीवावर आनंदाने जगायचं, ही त्यांची जबाबदारी नाही. जेव्हा समाजामध्ये बदल होत राहतात तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांचा विचार इतका सूक्ष्म आहे की तो बदल बाहेरून निर्माण होत नसतो. आपण काल बोलल्याप्रमाणे कोणत्याही बदलाचा प्रारंभ आतून होतो. बदल बाहेर दिसतात पण ते पहिल्यांदा आत झालेले असतात. आपण प्रमाण देऊन आलो ना, आवडे ते वृत्ती किरीटी, आधी मनवणीची उठी, हे आधी आत बदल होतात, मग ते वाचा दिठी करासी ये, हे वाचा दिठी करासी मग ये. आधी मनवणीची उठी, आधी ते मनातच निर्माण होतात. कोणत्याही बदलाचा प्रारंभ अंतरंगात होतो आणि बदलाचा परिणाम बहिरंगात दिसत असतो. तर आम्हाला बहिरंगातले परिणाम बघायला हवेत, पण आम्हाला अंतरंगातला बदल स्वीकारायचा नसेल तर पसायदान कधीही अवताराला येणार नाही. कारण ही ज्ञानोबरायांची एकट्याची जबाबदारी नाही. खळांची व्यंकटी सांडो याचा ज्ञानेश्वर महाराजांची काय संबंध आहे? त्यांच्या चरित्राला खलातला ख तरी लागेल काय? खलत्व आणि ज्ञानेश्वर महाराज या दोन गोष्टी एकत्रित येतील काय? कधी स्वप्नात तरी येतील का? नाहीच ना. मग काय कारण आहे? काय कारण आहे? खळांची व्यंकटी सांडो काय कारण आहे? म्हणून या बदला करता, या परिवर्तनाकरता, वृत्ती परिवर्तनाकरता ज्ञानेश्वर महाराजांनी कुणा एकाला जबाबदार धरलेलं नाही आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी मागणं मागितलं आणि ते सद्गुरू म्हणाले येणे वरे ज्ञानदेवन, मग ज्ञानोबराय येणे वरे हा होईल दान पसाव हा शब्द त्याने दिला आणि हा वर मिळाला, ज्ञानोबराय सुखी झाले. झालं ते आपल्याकडे म्हणतात ना, 5 उत्तराची काणी 60 उत्तरी सुफळ संपूर्ण, झालं पसायदान. असं नाही ना. याच्याकरता काही कर्तव्य आहेत, याच्याकरता काही विचार आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी काय केलंय, कोणत्याही बदलाचा आरंभ जर अंतरंगात होत असेल आणि जोपर्यंत मी ठरवत नाही की मला बदलायचंय तोपर्यंत बाहेरून ज्ञानोबाराय असो, तुकोबाराय असो, त्यांनी 4,00,000 कोटी अभंग जरी आपल्या माथ्यावर थोपवले तरी आपण बदलत नाही. कारण बघा ना, 750 वर्ष झाली तरी अजून ज्ञानेश्वरी न वाचलेले महाभाग आहेतच की, आहेच आहेत ना. महाराष्ट्रात आहेत. मी बाहेरचं बोलतच नाही, त्यांचा विचारांचा मराठीशी संबंधही नाही. मी महाराष्ट्रातलं सांगतो. ज्ञानोबारायांची समाधी ज्या जिल्ह्यात आहे त्या जिल्ह्यातलं सांगतो. अजून काय सांगू तुम्हाला? अहो, ज्ञानोबाराय तुकोबाराय 2 महात्मे मिळाले हो, पण लोकांनी अजून गाथा पूर्ण वाचला नाही, ज्ञानेश्वरी पूर्ण वाचली नाही. हे कैचे कर्म आड आले. काय झालं असेल? एकाला मी सहज विचारलं ज्ञानेश्वरी वाचली का? ते म्हणलं आपण असल्या भानगडीतच पडत नाही. मला त्या दिवशी कळलं महाराज आपण सकाळी उठून करतो ती भानगड. रोज सकाळी भानगडी करतो, त्या दिवशी मला लक्षात आलं भानगडीत पडत नाही म्हणजे काय, याला काय अर्थ आहे?
मी त्याला काय म्हणालो हा भाग वेगळा, मी प्रवचनात सांगू शकत नाही मी त्याला पुढे काय बोललो ते, पण ते सोडू नाही द्या, मला त्याबद्दल बोलायचं नाही. एकाची जबाबदारी नाही आहे, ठरवावं लागेल, निश्चय करावा लागेल. आणि जेव्हा कार्य मोठं असतं तेव्हा एकट्याचं उत्तरदायित्व मानून चालत नाही, सर्वांचा सहभाग त्याच्यामध्ये असला पाहिजे. समाज वृत्ती परिवर्तन जर व्हायचंय, त्याचे परिणाम तुम्हाला सामाजिक रूपाने जर बघायचे असतील तर कुणीतरी एकटा यावा आणि त्यांनी हे सगळं बदलून टाकावं असं होत नाही. काम मोठं असलं की क्रमशः कार्यशः त्याची विभागणी करावी लागते. ज्ञानोबारायांचं अत्यंत कौशल्य सांगतो मी आपल्याला, पसायदानाच्या रूपानं व्यक्त झालेलं. योजकस्तत्र दुर्लभः असं आहे. अमंत्रम अक्षरम नास्ति, नास्ति मूलम अनौषधम, अयोग्य पुरुषो नास्ति, योजकस्तत्र दुर्लभः. हे दुर्लभ योजक ज्ञानोबा आहे. ऐका, एकाच काम नाही, सगळ्यांचा सहभाग त्याच्यामध्ये असला पाहिजे, कुणाकुणाचा असला पाहिजे. म्हणून आपल्याकडे आता लग्न आहे, घरामध्ये खूप लोक येणार आहेत. घरातले परिवार विचार काय करतो, अरे एवढे सगळे लोक येणार, त्यांच्या जेवणाचं बघा, त्यांच्या राहण्याचं बघा, त्यांचे आहेर बघा, त्यांच्या व्यवस्थेचं बघा, त्यांच्या येण्या जाण्याच्या आरक्षणाचं बघा, गाड्यांच्या, रेल्वेच्या, विमानाच्या सोयीचं बघा, हे सगळं बघा, त्यांना हवं नको बघा. मग काय म्हणतो, सगळं घरातला एकटा करता पुरुष बघतो काय? नाही ना, तो सगळ्याच्या वर असतो, तो सगळ्यावर लक्ष ठेवतो, हे बरोबर आहे. पण मग तो आपल्या भावाला सांगतो तू जेवणाकडे बघ, दुसऱ्या भावाला सांगतो तू आहेराचं बघ, तिसऱ्या भावाला सांगतो पाहुण्यांच्या राहण्याची व्यवस्थेकडे तू बघ. मुलं मोठी झाली असतील तर त्यांना सांगतो बाबा तुम्ही अमकं बघा, ते येणं बघा, कोणाला गाड्या लागणार आहेत, कोणाला पोचवायचंय, कोणाला आणायचंय, कोणाला सोडायचंय, तिकडून आणायचंय, काय करायचं हे तुम्ही बघा. घरातल्या मुलींना सांगतात तुम्ही हे बघतात, सांगतात ना, विभागशः वाटणी होते ना कामाची, होते. सगळ्याच्या वर तो असतो, हा भाग वेगळा. सगळ्याच्या वर तो सगळीकडे लक्ष ठेवतो, पण तो काम काही करताना दिसत नाही, काम काही करताना दिसत नाही. त्याला पसायदानात आदिपुरुष म्हणायचं, त्याला पसायदानामध्ये म्हणायचं आदिपुरुष. मी तिकडे येतो नंतर. पण मग ज्ञानेश्वर महाराजांनी याच्या अंतरंगात नंतरच्या स्तरावर ज्या कामाच्या वाटण्या करून दिल्या आहेत, त्याच्यामध्ये प्रत्येकावर काही उत्तरदायित्व ठेवलंय. या समाजाची अंग आहेत ना, या समाजामध्ये कोण राहतं, अरे कोण राहत नाही ते सांगा. तुम्ही स्त्री पुरुष असा भेद करूच नका. वृत्ती भूमिकेतून, वृत्ती वैविध्यातून किती वृत्तीचे लोक या समाजामध्ये राहतात त्याचा विचार करा ना. अहो वृत्ती अनेक आहेत. ज्ञानोबाराने ईश्वर सर्वभूतानाम हृद्देशे अर्जुन तिष्ठती या श्लोकाच्या खालची पहिली ओवी ज्ञानोबारांची बघा. सर्वभूतांच्या अंतरी हृदय महा अंबरी चिदवृत्तीच्या सहस्त्रकरी उदयला असे जो. सहस्त्रकरी वृत्तीला सहस्त्रकर म्हटलंय ना ज्ञानोबारांनी. चिदवृत्तीच्या सहस्त्रकरी उदयला असे जो. असे ना का, इतक्या वृत्तीचे लोक जर राहतात, काय असतं, विषयांतर होईल पण सांगतो. ज्ञानोबारायांचं वैलक्षण्य म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे. या दृष्टीनं एखाद्या गोष्टीचा विस्तार करायला जेवढी बुद्धी लागते ना, त्याच्यापेक्षा कैक पटीनं जास्त बुद्धी विस्तारलेल्या विषयाचा संकोच करायला लागत असते. विस्तार करायला बुद्धी फार लागते असं नाही. कारण का, प्रमाण मिळत जातात, प्रमाणातून प्रमाण वाढवता येतात, वाढवलेल्या प्रमाणातल्या गोष्टी शोधता येतात. त्याला पुराणांचा आधार असतो, त्याला भागवताचा आधार देता येतो, त्याला इतिहास रामायणाचा आधार देता येतो, त्याला उपनिषद वचनांचा आधार देता येतो. त्याच्यातून ते फाटे फोडत 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 पुष्कळ विस्तार करता येतो. काय महाराज बोलले, एका ओवीवर 4 महिने काही लागत नाही, काही लागत नाही. एका ओवीवर 4 महिने बोलणं अवघड नाही, पण 4 महिन्यात त्या ओवीचा जो विस्तार झालाय तो एका वाक्यात सांगून दाखवा. बुद्धीचा कस इथं लागतो. ज्ञानोबारायांना संजय आवडले गीतेमध्ये. का आवडले त्याचं हे कारण बोलून दाखवलं ज्ञानोबारायांनी. एवं भारताचा आवाका अणोनी श्लोका एका संजय कुरुनायका दिधला हाती. 1.25 लाख श्लोकाचं महाभारत एका श्लोकामध्ये आणून ठेवलं संजयाने. ज्ञानोबारायांच्या कौतुकाला पात्र आहेत संजय.
ज्ञानोबा म्हणतात हे शहाणपणाचं लक्षण आहे. विस्तार करायला जेवढी बुद्धी लागते ना, संकोच करायला त्याच्यापेक्षा कैक पटीनं जास्त बुद्धी लागत असते. त्यांनी हे सांगितलं, हे सांगितलं, हे सांगितलं, ही गोष्ट सांगितली, ती अहो पण मुद्दा काय सांगा ना, काही सांगितलं नाही. हा मुद्दा आहे. म्हणजे तुम्ही 2 तास बोलले हो, अहो पण काय सांगितलं सांगा ना, तेवढंच कळलं नाही. मग काय उपयोग? ऐकलं तरी आम्ही काय आणि त्यांनी सांगितलं तरी काय? एका ठिकाणी कीर्तनाला गेलो, काल्याला जायचं होतं, सकाळी पोचता येत नव्हतं म्हणून रात्री पोचलो. रात्री पोचल्यानंतर मंडपात पोचलो तेव्हा आधीचं कीर्तन रात्रीचं सुटलं होतं. एक ओळखीचे गृहस्थ बाहेर आले. त्यांनी बघितलं, मी बघितलं, जय हरी जय हरी, कधी आलात? आत्ताच आलो. म्हटलं कीर्तनात बसला होता, कसं झालं? कुणाचं होतं? आमक्या. कसं झालं? फार सुंदर. असं कीर्तन आत्तापर्यंत गावात झालंच नाही. त्यांनी मला सांगितलं. म्हटलं चांगली गोष्ट आहे, आवडलं? अहो फार आवडलं लोकांना. मी म्हटलं अभंग काय होता? ते म्हणले कीर्तनात अभंगही असतो का? म्हणजे हे 2 तास कीर्तनाला बसले होते. हे सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. म्हणजे मी कशा करता बोलतो, मला सवंग करायचं नाही, त्याला सामान्य पातळीवर आणायचंही नाही आहे. मला मुद्दा एवढाच त्या संबंधामध्ये मांडायचा आहे की आम्ही खूप बोलतो, पण त्याचा संकोच जर आम्हाला करता येत नसेल तर आम्ही ते सगळं बोललो याला फार किंमत राहत नाही. आम्हाला संकोच करता आला पाहिजे. समाज बदलावा याच्याकरता ग्रंथ, कोट्यांशी ग्रंथ झाले असतील. मराठीतला विचार केला तर हजारोने ग्रंथ झाले असतील. समाज या कारणाने बदलेल, त्या कारणाने बदलेल, त्या कारणाने बदलेल, मग त्याने असं केलं पाहिजे, त्याने असं केलं पाहिजे, हे सगळं खरं आहे. पण हे सगळं करताना त्या सगळ्या हजारोनी असलेल्या ग्रंथाला फक्त 7 ओव्यात मांडण्याचं आश्चर्य फक्त ज्ञानोबांनी सिद्ध करून दिलंय. विचार करून बघा आपण. आम्हाला विभाग खूप करता येतील, पण ज्ञानोबांनी वृत्तीचा विचार करून वृत्ती भेदाचे काय प्रकार करता येतात याचं चिंतन ज्ञानोबांनी केलंय. आणि माणसाच्या वृत्तीभेदात काय काय विचार करता येईल, प्रकार काय काय करता येतील, म्हणून ज्ञानोबांनी खलत्वापासून सुरू केलंय आणि ग्रंथोपजीवीपर्यंत नेऊन थांबवलंय. हे वृत्तीचे प्रकार आहेत. या समाजामध्ये बदल व्हायचा असेल, जर हे पसायदान अवताराला यायचं असेल आणि जो जे वांछील तो ते लाहो आणि किंबहुना सर्व सुखी यासारखे परिणाम जर समाजाला भोगावे लागणार असतील, प्राप्त करून घ्यावे लागणार असतील, तर ते कोणा एकाचं उत्तरदायित्व नाही. मग सगळ्यांचा समावेश करून घ्या. मग या समाजामध्ये कोण राहतं? अरे दुष्ट पुरुष राहतात. मग त्यांनी काय करावं? त्यांनी इतराच्या भानगडीत पडू नये, त्यांनी त्याचं खलत्व सोडावं. समाजाकरता पुष्कळ आहे. त्याच्यावर जबाबदारी दिली, तू तुझं खलत्व सोड, बाकी सगळं होईल. या समाजामध्ये कर्मठ लोक आहेत. ऐका, कर्मठ लोक आहेत. ज्ञानोबांनी सांगितलं यांना कर्मठ ठेवून चालणार नाही. मग तुम्ही कर्मठपणा टाका आणि कर्मनिष्ठ व्हा, सत्कर्मी रती वाढू द्या. माणसाने कर्मनिष्ठ असावं, कर्मठ असू नये. कर्मठ असणं हा दोष आहे. कर्मनिष्ठता असावी, हे बरोबर आहे. मग रती वाढो, याच्यातून तो एक वर्ग आहे या समाजामध्ये जो कर्मप्रवृत्त आहे. कर्मे इशू भजावा या वृत्तीचे लोक आहेत की नाही या जगतामध्ये? आहेत ना. 18व्या अध्यायामध्ये ज्ञानोबांनी त्यांचंही चिंतन केलं. तया सर्वात्मका ईश्वरा, स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली होय अपारा तोषा लागी. मग रिझलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी देई जे पसाय, त्या पुढचं जाऊ द्या. त्याला वैराग्य प्राप्त होईल न होईल, कर्मातून येईल, कसं होईल काय, तो नंतरचा प्रश्न आहे. पण त्याला कर्मे इशू भजावा हे त्याला वाटतं. त्याला असं वाटतं की आपल्या देवाची पूजा, सर्वात्मक ईश्वराची पूजा स्वकर्म कुसुमांनीच झाली पाहिजे. त्या स्वकर्मरत असणाऱ्या लोकांची एक जबाबदारी आहे, त्यांनी काय केलं पाहिजे. या समाजामध्ये कोण लोक आहेत? अजून काहीतरी बाहेरून पुण्यवान दाखवणारे पण आतून विकल्पाचं किलमिश असणारे लोक या जगतामध्ये असतील ना, तर त्यांनी सुद्धा या समाजाच्या उत्कर्षाकरता काही जबाबदारी स्वीकारली पाहिजे. एवढंच नाही, जे धर्म मानतात अशा धर्म मानणाऱ्या लोकांची सुद्धा या सामाजिक परिवर्तनामध्ये काही जबाबदारी आहे, त्यांचं उत्तरदायित्व आहे. एवढंच नाही, ज्ञानोबा म्हणतात अरे याच समाजामध्ये संतही राहतात, त्यांच्यावरही जबाबदारी ठेवा काहीतरी. फक्त खलाची जबाबदारी नाहीये, संतांची पण जबाबदारी आहे. मग त्यांनी काय करावं? वर्षत सकळ मंगळी ईश्वरनिष्ठा, तुम्ही हे काम करा. मग आणखीन कोण राहतं?
अमुक अमुक ग्रंथोपजीवी राहतात. मग त्या ग्रंथोपजीवींचं हे काम आहे, तुम्ही समाजाकरता हे करा. या वृत्ती परिवर्तनामध्ये ज्याचा ज्याचा सहभाग अपेक्षित आहे त्याला त्याला त्याच्या त्याच्या सहभागामध्ये प्रवृत्त करणं आणि त्याच्या त्याच्या सहभागाचं योगदान त्या वृत्ती परिवर्तनामध्ये आणि जगत विचार परिवर्तनामध्ये करायला लावणं, याला ज्ञानेश्वर महाराज वाग्यज्ञ म्हणतात. हा वाग्यज्ञ झाला, आधीचाही वाग्यज्ञ आहे. पसायदान हा सुद्धा एक यज्ञ आहे. पुढे बोलू यज्ञाबद्दल बोलताना आपण. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे, यज्ञ शब्द वापरलाय ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीला. जशी ज्ञानेश्वरी वाग्यज्ञ आहे, पसायदान आहे वाग्यज्ञच आहे. पसायदान वाग्यज्ञच आहे. आता ते बाकीच यज्ञाच्या प्रक्रिया बघायच्या आहेत ना, तुम्ही गीता बघा, 4था अध्याय बघा. मला सांगायला वेळही नाही कोणता यज्ञ मोठा, ज्ञान यज्ञ कसा मोठा, स्वाध्याय यज्ञ काय, तप वगैरे 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 ते बघून घ्या, सांगायचं नाही. पण यज्ञ शब्दाचा एकच अर्थ आहे, आपल्या कार्यामध्ये ज्यांनी ज्यांनी आपल्याला जे जे योगदान दिलं त्याचा त्याचा वाटा त्याला त्याला समर्पित करणं हा यज्ञ आहे. सरळ आहे. आम्ही यज्ञ करतो, अमक स्वाहा वरुणाय स्वाहा वरुणाय इदम न मम, सूर्याय स्वाहा सूर्याय इदम न मम. म्हणजे काय, आम्हाला जे जीवन मिळालं, आम्हाला जे अन्न मिळालं, त्या अन्नामध्ये वरुणाचा सहभाग आहे ना, मग वरुणाय स्वाहा हे तुमचं तुम्हाला आम्ही देतोय. देवता जो आपला भाग घेतात तो अग्निरूपानं घेतात. अग्नी हे माध्यम आहे देवतांना स्वीकारण्याचं, म्हणून ते अग्नीत टाकायचंय. हा भाग वेगळा. ती मीमांसा काय करायची ती पूर्व मीमांसा वेगळी, मला त्याकडे जायचं नाही. पण वरुणाचा भाग आहे ना, आम्हाला अन्न मिळालं, याच्यात वरुणाचा भाग आहे ना, पाऊस पडला म्हणून अन्न पिकलं ना, मग त्या वरुणाचं योगदान आहे ना, मग त्याचा वाटा त्याला द्या. आपल्याकडे जुन्या काळामध्ये 12 बलुतेदार होते की नाही, त्यांचा त्यांचा वाटा दिला जात होता की नाही. मग हे देवता म्हणजे काय आहेत, हे तेच आहेत. त्या त्या वेळेला त्यांचा त्यांचा उपयोग आहे. नुसत्या पावसामध्ये अन्न पिकलं नसतं, आम्हाला सूर्याचा प्रकाश हवा होता, मग सूर्याने काही योगदान दिलंय ना, सूर्याचा वाटा सूर्या देऊन टाका, सूर्याच्या नावानं द्रव्य टाका अग्नीमध्ये. हे काय आहे, हा यज्ञ आहे. आमच्या कार्याच्या परिपूर्णतेकरता ज्यांनी ज्यांनी योगदान दिलेलं आहे त्यांच्या त्यांच्या कृतज्ञतेपोटी त्या त्या यशातला त्यांचा त्यांचा वाटा त्यांना त्यांना देऊन टाकणे, याला यज्ञ असं म्हणतात. अगदी सोपी सरळ व्याख्या करा आपण. आणि वाग्यज्ञाचा विचार करताना ज्ञानेश्वर महाराजांनी याला वाग्यज्ञ का म्हटलं त्याचंही चिंतन या अनुषंगाने करा. मला विस्तार करायचा नाही. ज्ञानोबराय म्हणतात, या परिवर्तनाकरता किंबहुना सर्व सुखीना, सर्वांनी सुखी व्हावं ना, मग सर्वांनी योगदान द्या. मग या समाजातले सर्व कोण आहेत, हे सगळे संतापासून खलत्वापासून ईश्वरनिष्ठांपर्यंत, खलत्वापासून ग्रंथोपजीवी पर्यंत हे सगळे या सर्वांमध्ये मोडणारे असतील तर या सर्वांची जबाबदारी आहे, त्यांनी त्यांनी ते ते करावं अशी अपेक्षा ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानामधून व्यक्त केली. आणि हे पसायदान ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्या सद्गुरूंच्या चरणाजवळ मांडलं. हे मांडत असताना आपण काल बोललो, आपण विचाराकडे येऊ. हे काय पसायदानाचा आकृतिबंध कितीही रूपाने सांगता येईल, याच्यातले कंगोरे कितीही सांगता येतील. आपल्याला वेळ त्या मानानं कमी आहे, म्हणून ते फक्त मला जेव्हा पसायदान हा विषय दिला त्यावेळेला प्रमोद महाराजांनी मला सांगितलं, पहिल्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी चर्चा झाली, ते म्हणले पसायदान सांगायचंय पण या दिवसात सगळं पसायदान सांगून होईल असं बघा, नुसतं आता म्हणालात की नाही. मी माऊली समोर आहे, खोटं बोलणारच नाही, एरवी बोलत नाही, काही कारण नाही, खरंच आहे. अरे हे समुद्राहून खोल अर्थ भरीत आहेत, शब्दच तसे आहेत माऊलींचे. आपली बुद्धी किती कामाला येणार आहे, किती किती कामाला येईल. फार तोटकी आपली बुद्धी, फार कमी, फार त्रोटक बुद्धी आपल्याला मिळाली माऊलींच्या समोर. त्यांच्या शब्दाचा गाभा सुद्धा आम्हाला कळत नाही हो. वरचं आवरण जरी कळालं पुष्कळ झालं, आणि त्या आवरणाभोवती जे फिरत राहतात ना त्यालाच महाराष्ट्र आता विद्वान समजतोय. गाभा कळणं तर अजून फार लांबची गोष्ट आहे. ज्ञानोबरायांचं अंतरंग कळणं, अरे फार लांब आहे हो, फार लांब आहे. किती जन्म घ्यायला पाहिजेत आपण, आणि याच्याकरता घेतले पाहिजेत आपण. घ्यायला पाहिजेत नाही, याच्याकरताच घेतले पाहिजे. बस असो, विषय स्वतंत्र आहे. ज्ञानेश्वर महाराज
पसायदान सद्गुरूंच्या चरणाजवळ मागतात. मी कालही बोललो, त्याच्या भूमिका सांगितल्या आहेत. आजही 2-3 भूमिका मी आपल्याला सांगितल्या आहेत. कारण माणसाच्या जीवनाच्या विकासातला सगळ्यात मोठा धोका हा आहे की तो विचाररहित होतो. काय आहे, थोडं बोलतो, विषयांतर होईल महाराज. विचार शून्य होणं हे तत्वज्ञानाचं साध्य आहे, पण विचाररहित होणं हा तत्वज्ञानाचा अनधिकारी आहे. लक्षात घ्या. म्हणून म्हटलं विषयांतर होईल, होऊ द्या. थोडं सांगतो. काय आहे, वेदांताच्या अनुषंगानं मानवी जीवनाची धन्यता कशात मानायची, कुठे आम्ही पोचलो म्हणजे आता आम्हाला पुढे जायचं कारण नाही, तर त्याचा एक विचार बोलून असा दाखवला गेलाय. वेदांतामध्ये या विषयाची चर्चा आहे. विचार असा आहे की एका विचाराची परिसमाप्ती झाली पाहिजे आणि दुसऱ्या विचाराचा अनुदय झाला पाहिजे. एका विचाराची परिसमाप्ती आणि दुसरा विचार निर्माण न होणं, या दोन्हीच्या मध्ये जी संधी आहे ना, तिथे जीवनाची धन्यता राहत असते. तुम्हाला पटतं का नाही मला माहित नाही. पूर्व विचाराची परिसमाप्ती, तर विचाराचा अनुदय, या संधीमध्ये राहता येणं ही जीवनाची धन्यता मानली गेली वेदांत विचारात. यालाच मोक्ष म्हणतात. यालाच मोक्ष म्हणतात. मोक्ष म्हणजे आपण त्याला अपवर्ग म्हणतो वगैरे वगैरे. हे काय आहे, हा मोक्ष काय आहे? पूर्व विचाराची परिसमाप्ती झाली पाहिजे. वेदांताच्या परिभाषेत सांगू, न्यायाच्या परिभाषेत, पूर्व विचाराचा प्रध्वंस आणि उत्तर विचाराचा प्रागभाव, या संधीमध्ये ज्या दिवशी माणसाला राहता येईल ना, त्या दिवशी तो आणि ब्रह्म याच्यात अंतर राहणार नाही. असं आहे. पटतंय का बघा, का पटवूनच देऊ? नको, पटतंय तुम्हाला? माझा विश्वास आहे ना, पटतंय. विचार करा. विचार शून्य होणं हे मान्य आहे, पण विचार रहित होणं हे मान्य नाही आहे. आम्ही विचारच करत नाही आहोत, हे जर आत्ता आम्ही स्वीकारलं तर विचार नाही नर खरतो कैसा. वयाच्या प्रबोधे विचार ज्या नाही समानतो देही बालकाच्या, तुकोबराय बोलूनच दाखवतात. वयानुसार माणसाचा विचार प्रगल्भ होत गेला पाहिजे ही अपेक्षा आहे. वय वाढतं आहे पण विचार तिथंच आहे. समानतो देही बालकाच्या, बालकासारखा आहे. बालकाला काय किंमत आहे घरामध्ये? लहान मुलाला काय काय किंमत असते? येता जाता मनोरंजनाचं साधन असतं ते, त्याच्या पलीकडे त्याला काही फार नाही. येता जाता कोणीतरी गालावर हात फिरवेल, कोणीतरी हसवेल, कोणीतरी खोडी काढेल, कोणीतरी त्याला कडेवर घेऊन फिरेल, कोणीतरी त्याच्याबरोबर मस्ती करेल, झालं संपलं. पण घरामध्ये एखादे प्रमुख काही निर्णय घ्यायचे असतील तर 4-5 वर्षाचं मूल तिथं फिरत, अहो मोठी जमीन घ्यायची आहे, 10-5 कोटीचा व्यवहार करायचा आहे, आणि मग तिथं ह्यांना विचारतात त्यांना विचारतात का हे घर घ्यावं का? मग मोठा भाऊ म्हणतो घ्यायला हरकत नाही पण पैसे बघा. वडील म्हणतात अहो ते नीट बघून घ्या, कुणाच्या नावावर घ्यायचं? धाकटा भाऊ म्हणतो घ्यायला हरकत नाही पण हिच्या नावावर घेतलं तर पैसे देतो वगैरे. हे चालत राहतं. संसार म्हटलं की हे सगळं चालत राहील, त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही. पण हे सगळ्या विचारामध्ये तिथे फिरणाऱ्या 5 वर्षाच्या मुलाला कोणी विचारतं का तुला काय वाटतं रे, 5 कोटीचा व्यवहार करावा का करा? तो जर म्हणायला लागला मी काय, तू बाजूला हो, तुला काय कळतंय? वय वाढून विचार न वाढणाऱ्या लोकांची ही अवस्था आहे. वय वाढलेलं आहे पण विचार जर म्हणून ज्ञानोबाराय आपल्याला परिणामाचा विचार फार बोलून दाखवत नाहीत. ज्ञानोबाराय आपल्याला बुद्धीच्या विकासाची भूमिका सांगतात. पसायदान हा वैचारिक विकासाची प्रक्रिया आहे. पसायदान ही काहीतरी आम्हाला आयतं मिळवून देणारी ही व्यवस्था नाही आहे. हे आम्हाला विचाराकडे प्रवृत्त करून विकसनशीलता आमच्या पदरात आमच्या प्रयत्नाने कशी पाडून घेता येईल याचा हा उपदेश आहे, याचं हे चिंतन आहे, याची ही अपेक्षा आहे. ज्ञानोबाराय आपल्या सद्गुरूंच्या चरणाजवळ मागणं मागतात आणि ते मागणं मागताना सरळ प्रारंभ आहे,
आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दान. हे सरळ आहे, हा उपक्रम आहे पसायदानाचा. उपक्रम तसा 2 ओव्यांमध्ये झाला. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी नेले येथ माझे जी उरले पायिक पण आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय दानये. खरं म्हटलं तर या दोन्ही ओव्यात उपक्रम आहे. आता हा जो उपक्रम ज्ञानोबांनी केला ऐका, याच्यामध्ये ज्ञानोबांनी सद्गुरूंच्या चरणाजवळ बसून माझी ग्रंथरचना आपल्या अनुज्ञेनं पूर्ण झाली आहे. आता जो वाग्यज्ञ केला तो तुमच्या आज्ञेने केलेला असल्यामुळे तुमच्या चरणी समर्पित आहे. तो समर्पित झाला. आता माझ्याजवळ काय उरलं? काय नाही, पायिक पण माझ्याजवळ काही उरलं नाही. निवृत्ती दास म्हणून घेतात ना ज्ञानोबा. निवृत्ती दास ज्ञानेश्वरीची दुसरी ओवी, दुसरी देवा तूची गणेशू सकलार्थमती प्रकाशू म्हणे निवृत्ती दासू. दुसऱ्याच ओवीमध्ये ज्ञानोबांना स्वतःला दास म्हणून घ्यावं लागलं. हे दास्यत्वाचं लक्षण आहे. दास्यम कर्मार्पणम तस्य कैंकर्यमपि सर्वथा येथ माझे जी उरले पायिक पण. उपक्रम उपसंहाराचं ऐक्य कसं होतं बघा. दुसऱ्या ओवीमध्ये निवृत्ती दास म्हणणारे ज्ञानोबा पसायदानाच्या सुरुवातीला म्हणजे ज्ञानेश्वरीच्या शेवटी आल्यानंतर पुन्हा स्वतःचं दास्यत्व सिद्ध करताय. दास्य कशाला म्हणतात? दास्यम कर्मार्पणम तस्य कैंकर्यमपि सर्वथा. दास्यत्वाचं लक्षण आहे. दासास्तु प्रश्रितास्तस्य निदेशवशवर्तिनः विश्वस्ता प्रभूता ज्ञानम विनम्रित धियश्च ते. भक्तिरसामृत सिंधू मध्ये दास्यत्वाचं लक्षण आलं. दास्य कशाला म्हणायचं या संबंधाचा विचार आला. तर आपली सगळी कर्म भगवंताला समर्पित करून त्याचा किंकर म्हणून राहणं याला दास होणं असं म्हणतात. त्याला दास होणं, आपली सगळी कर्म समर्पित करायची मालकाच्या चरणी आणि किंकर म्हणून राहायचं याला दास होणं असं म्हणतात. आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरीये वास तो हा देवांचाही देव. ज्ञानोबराय बोलतात, तुकोबराय बोलतात दास म्हणे निवृत्ती दास अवधारी जोजी. मी निवृत्ती दास आहे. त्यामुळे आता दासच असल्यामुळे मी काय केलंय? किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी नेले. काय केलं याच्यामध्ये? कर्मार्पणम तस्य झालं. किंबहुना तुमचे केले धर्मकीर्तन हे सिद्धी नेले कर्मार्पणम तस्य. मग तुमच्याजवळ काय राहिलं? येथ माझे जी उरले पायिक पण कैंकर्यमपि सर्वथा. या ओवीमध्ये ज्ञानोबाराने हे दुसऱ्या ओवीमध्ये स्वतःला निवृत्तीदास म्हणून घेतलेल्याचा उपसंहार इथं केला गेला बरं का. तिथं उपक्रम झाला, इथं उपसंहार झाला त्याचा. मी निवृत्तीदास आहे. मग आता माझ्याजवळ काय? काही नाही. मग आता काहीच जर आपल्या जवळ राहिलेलं नाही, केवळ जर मी पायिक आहे आणि मी जर तुमची सेवा केली आहे तर सेवा करून घेणारा सुद्धा काही ना काहीतरी देईलच की नाही? काही ना काहीतरी तो देईल ना. मग तुम्ही जर मला देणार असाल आणि मला जर हे केल्यामुळे पायिकत्व स्वीकारावं लागलं, माझ्या अंगी माझ्या आनंदानं माझ्यापर्यंत आलेलं असेल तर मला मागण्याचा काहीतरी अधिकार आहे. आणि त्या अधिकाराच्या अनुषंगानं मी तुम्हाला आता मागणार आहे. आता विश्वात्मके देवे. आपण काल बोललोय. थोडं अजून एक भूमिका या आताच्या संबंधानं सांगतो. अगदी सामान्य आहे. ग्रंथाचं एक अंग असून सुद्धा ग्रंथापेक्षा वैलक्षण्य प्राप्त व्हावं असं भाग्य पसायदानाच्या वाट्याला आलंय. पसायदान ज्ञानेश्वरीचं अंग आहे. पण ज्ञानेश्वरी जशी आहे तशी ज्ञानेश्वरीला सोडूनही पसायदान आहेच की नाही? आपण रोज पारायण झाल्यावर सगळी ज्ञानेश्वरी म्हणतो का फक्त पसायदान? फक्त पसायदान, फक्त पसायदान तेवढंच आपण म्हणतो. ग्रंथाचं एक अंग सुद्धा असून सुद्धा ग्रंथापेक्षा विलक्षणत्व ज्याला प्राप्त झालं, ज्या स्तोत्राला म्हणू आपण पाहिजे तर, ज्या प्रार्थनेला प्राप्त झालं ते पसायदान आहे. मग जर याला स्वतंत्रता प्राप्त झालेली आहे
कशी ज्ञानोबरायांची अलौकिकता आहे बघा. या पसायदानाच्या प्रारंभालाच ज्ञानोबरायांना माहिती आहे की मी जे मागणार आहे ती विश्वकल्याणाची प्रार्थना म्हणून शिल्लक राहणार आहे. त्याला स्वतंत्रता येणार आहे, त्याला अलौकिकत्व येणार आहे. ग्रंथांतर्गतता असूनही ग्रंथ वैलक्षण्य त्याला प्राप्त होणार आहे. हे ज्ञानोबरायांना रचना करण्याच्या सुरुवातीला माहिती आहे. म्हणून ज्ञानोबरायांनी काय केलं की हे पसायदान स्वतंत्र मानायचं असेल तुम्हाला तर ज्ञानोबराय म्हणतात माझा विरोध नाही, पसायदानाला तुम्ही स्वतंत्र प्रार्थना म्हणा. आणि जर इथं विचाराच्या दृष्टीनं आणि विषयाच्या दृष्टीनं जर ग्रंथाचा तुकडा पडत असेल आणि इथून जर स्वतंत्र प्रार्थनेला प्रारंभ करायचा असेल तर ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचा प्रारंभ करताना शब्द वापरला आता. हा आता शब्द का आला, या आता शब्दाचं वैशिष्ट्य काय आहे याचा जर आपण थोडासा बारकाईने विचार केला तत्वदृष्टीने तर आपल्या हे लक्षात येतं की आता हा जो शब्द आहे ना हा मंगलवाचक शब्द आहे. आता शब्दानं मंगलाचरण केलं गेलेलं आहे. हे कशा करता सांगतो मी, जर पसायदान स्वतंत्र आहे तर त्याचं मंगलाचरण झालं पाहिजे की नाही. पसायदान स्वतंत्र आहे, 15वा अध्याय सुरू झाला, मंगलाचरण झालं पाहिजे की नाही. मग काय शब्द वापरले, 15व्या अध्यायाची पहिली ओवी, आता हृदय हे आपुले चौफाळुनिया भले वरी बैसऊ पाऊले श्री गुरूंची. म्हटलं ना आता शब्द वापरला ना, आता शब्द मंगलवाचक आहे. जगद्गुरु शंकराचार्यांनी अथातो ब्रह्म जिज्ञासा या सूत्रावर भाष्य करताना आता अथ म्हणजे आता, संस्कृतात अथ, मराठीमध्ये आता, सूत्रबद्ध ग्रंथाला अथ म्हटलं कारण सूत्र आपल्याला वाढवता येत नाही. अल्पाक्षरम संदिग्धम सारवद विश्वतोमुख ना, अल्पाक्षरत्व पाहिजे ना त्याच्यात, त्याला अधिक विस्ताराने मंगलाचरण करता येत नाही. त्यामुळे ते जेवढं कमी करता येईल तेवढं करा म्हणून 2च शब्द त्याच्याकरता वापरा, आता अथ, बस एवढंच, 2च अक्षर वापरा. त्याच्यातलं एक स्वर एक व्यंजन, अ स्वर आहे, थ व्यंजन आहे, अथ, बस संपलं. उपलक्षणेने जर विचार केला तर आपल्याला सगळी 52च्या 52 वर्ण त्याच्यामध्ये आली. कारण उपलक्षणेने विचार केला तर एक स्वराचं उपलक्षण अ आणि व्यंजनाचं उपलक्षण थ, अ थ आलं. ते कसं आलं, काय आलं ते जाऊ द्या, त्याचा विचार सोडून द्या. पण बहुतांश सूत्रबद्ध ग्रंथाचा प्रारंभ अथनी होतो. अथा तो ब्रह्म जिज्ञासा अथ योगानुशासनम आहे ना, पतंजली योग सूत्राचा प्रारंभ. अथा तो भक्तिम व्याख्यास्यामः, नारद महर्षी भक्तिसूत्राचा आरंभ. अथ बोललं जातं ना, काय आहे अथ. जगद्गुरु शंकराचार्यांनी अथ शब्दाचे 3 अर्थ आपल्याला सांगितले. अथ शब्द प्रारंभ अर्थाने वापरला जातो, अथ शब्द पूर्व प्रकृतापेक्षेने वापरला जातो, अथ शब्द अनंतर या अर्थाने वापरला जातो. आचार्यांनी भाष्यामध्ये आपल्याला 3 गोष्टी सांगितल्या, विस्तार करत नाही, पण याचा विचार सामान्यत्वानं आपल्याला करता येईल याच्याकरता म्हणून उदाहरण देतो. संस्कृतामधला अथ शब्द मराठीत आला तो आता म्हणून आला. संस्कृतात अथ आता एवढाच प्रश्न आहे. काही वेळेला आता हा शब्द प्रारंभ या अर्थाने, ज्ञानेश्वरीत 1ला अध्याय, आता अवधारा कथा गहन जे सकळा कौतुका जन्मस्थान की अभिनव उद्यान विवेक तरुचे. ज्ञानोबरायांनी 1ल्या अध्यायामध्ये ज्या वेळेला विषयाला प्रारंभ करायचा आहे त्यावेळेला ज्ञानोबरायांनी आता आता अवधारा कथा गहन, आता ही गहन कथा अवधारा, आता म्हणजे आता मी सुरू करतोय, माझी मंगलाचरण संपलेली आहेत. पहिल्यांदा मी निर्गुणाचं वाचक ओम नमोजी आद्या मंगलाचरण केलं, नंतर गणपतीचं मंगलाचरण केलं, त्याचा विस्तार केला, वाङ्मय गणेशाची मांडणी केली, त्यानंतर शारदेचं नमन केलं, त्यानंतर सद्गुरूचं मंगलाचरण केलं. हे करून झाल्यानंतर आता आपल्याला प्रारंभ करायचा आहे, या टीकेला प्रारंभ करायचा आहे. आता अवधारा कथा गहन, आता इथला आता हा शब्द प्रारंभ या अर्थाने ज्ञानोबरांनी वापरला. दुसरा आता शब्द पूर्व प्रकृताच्या अपेक्षेने वापरला जातो. आता सत्वशुद्धी जे म्हणजे, हे 16व्या अध्यायामध्ये अभयम या पदाचा विचार संपल्यानंतर ज्ञानोबराय जेव्हा सत्वशुद्धीला विचार करतात, प्रारंभ करतात, आता सत्वशुद्धी जे म्हणजे ते ऐशा चिन्ही जाणीजे म्हणून आता.
म्हणजे दैवी संपत्ती हा विषय समान आहे, पण दैवी संपत्ती विषयातल्या पूर्व विषयाची परिसमाप्ती करून तदनुषंगिक दुसऱ्या विषयाला प्रारंभ करताना आता शब्द वापरला जातो पूर्व प्रकृताच्या अपेक्षेने. आणि आता हा शब्द अनंतर्य, अमक्या अमक्याच्या नंतर आता. अथा तो ब्रह्मजिज्ञासा. अथ कशाच्या नंतर? साधन चतुष्टय संपन्न झाल्याच्या नंतर आता ब्रह्मजिज्ञासा करा. एकदम ब्रह्मजिज्ञासेच्या नादाला लागू नका. एकदमच पहिल्यांदाच ब्रह्म म्हणजे काय नको. आधी पहिल्यांदा सामान्यत्वानं विचार करा. विवेक, वैराग्य, समाधिषट संपत्ती, मुमुक्षुता अंगी येऊ द्या. आणि आल्यानंतर मग एकदा मुमुक्षु आपण झालो की मग त्याच्यानंतर आपण ब्रह्मजिज्ञासेला प्रारंभ करा. तोपर्यंत ब्रह्मजिज्ञासा म्हणून आपल्या विचाराला प्रारंभ होत नाही. मनामध्ये जोपर्यंत संशय निर्माण होत नाही तोपर्यंत चिकित्सेचा विषय येत नाही. संशय निर्माण झाले पाहिजेत तर त्याची मीमांसा होते. जिथं संशयच नाही तिथं मीमांसा नाही. सरळ आहे. म्हणून अद्वैत सिद्धीच्या सुरुवातीला सुद्धा विप्रतिपत्तीजन्य संशयाचा विचार का केला गेला तर याचं हेच कारण. अद्वैत सिद्धीच्या सुरुवातीला सुद्धा विप्रतिपत्तीजन्य संशय सांगितला गेला. कशा करता? कारण संशयच जर संशय यावा, पण तो कसा यावा यालाही महत्व आहे. प्रतिपत्ती असावी की नाही त्याच्या मागे काहीतरी. विप्रतिपत्तीजन्य संशय मांडलेल्या सिद्धांताच्या विरोधात जाऊन जोपर्यंत संशय येत नाहीत तोपर्यंत सिद्धांत कळण्याची शक्यता कशी राहील? हे अवघड झालं का? बरं, होऊ द्या, जाऊ द्या. काय करा? कुठलेही एक गुरुजी वर्गात शिकवत होते 5 गुणिले 3 बरोबर 15. एका विद्यार्थ्याने हात वर केला आणि तो म्हणाला गुरुजी मला शंका आहे. ते म्हणाले काय शंका आहे? तो म्हणाला गाढवाच्या अंगावर किती केस असतात? काय संबंध आहे? तू 5 गुणिले 3 बरोबर 15 याची शंका उपस्थित कर. तू 5 म्हणजे काय विचार, गुणिले म्हणजे काय विचार, बरोबर म्हणजे काय विचार, 15 म्हणजे काय, गाढवाच्या अंगावर किती केस आहेत हे गणिताच्या तासाला विचारावं. बरं, गुरुजी हुशार असल्यामुळे ते म्हणाले तू कपडे काढ, मी मोजून सांगतो. गाढवाच्या अंगावर किती केस असतात तू कपडे काढ, मी मोजून सांगतो किती गाढव आहेत आपल्या वर्गामध्ये ते. म्हणजे काय? संशय असावा. संशयाची उत्पत्ती झाल्याशिवाय पुढे जाता येत नाही. याच्याकरता ब्रह्मजिज्ञासा होण्याकरता सुद्धा ती जिज्ञासा आता तो ब्रह्मजिज्ञासा म्हटलं ना, ती जिज्ञासा उत्पन्न कशाची जिज्ञासा करावी? ब्रह्माचीच करावी. जिज्ञासेला योग्य एकच विषय तो परमात्मा आहे. दुसऱ्याची जिज्ञासा काही जाणू नये पांडुरंगा वीण पाविजेल क्षीण संदेहाने. तुकोबारांनी स्पष्ट म्हटलंय की पांडुरंगाशिवाय दुसरं काही जाणण्याचा विषय होऊच शकत नाही आणि होऊ नये. बाकीचं जाणून करायचंय काय? जाणावे ते सार, नाहीतरी दगा फार डोळे झाकलिया रवी नाही ऐसा होय जेवी. तुकोबाराय बोलतात की नाही, सार जाणावं. बाकीचं जाणून काय उपयोग आहे? हेही जाणतो, तेही जाणतो, तेही जाणतो. अरे सगळं जाण, पण ब्रह्म जाणलं नसशील तर काय करायचं? यतो वा इमानी भूतानि जायन्ते ये न जाता निजीवन्ति यत् प्रयन्ति अभिसंविशन्ति तत्विजिज्ञासस्व तद ब्रह्म. काय जिज्ञासेचा विषय काय? अथा तो ब्रह्म जिज्ञासा. कशाच्या नंतर? अमका अमका अधिकार प्राप्त झाल्याच्या नंतर. आता अनंतर्य. आता हा जो आता शब्द अनंतर्यार्थाने वापरला जातो पसायदानात त्याच अर्थाने आहे. पायिकपण उरल्यानंतर आता. पायिकपण जोपर्यंत आमच्या अंगी येत नाही तोपर्यंत आपल्याला पसायदान मागण्याचा किंवा प्रार्थना करण्याचा अधिकारच नाही. पायिक व्हावं आणि मग प्रार्थना करावी. जोपर्यंत आपण पायिक नाही तोपर्यंत प्रार्थना नाही, तोपर्यंत दान मागायचं नाही. आता पायिकत्व प्राप्त झाल्याच्या नंतर आता. ते नंतराचा आपण पुष्कळ विचार करू, त्याचा विचार आता करत नाही. पुढे तो विचार आपल्याला करता येईल. परंतु आता हा शब्द जसा अथ शब्दाचं मराठी रूप आहे तसं अथ किंवा आता शब्दाला दुसरा एक अर्थ आपल्याकडे दिला गेलाय. अथ हा शब्द मंगल या अर्थाने वापरला जातो. आपण वैदिक मंगलाचरणामध्ये काय म्हणतो? ओंकारश्चाथ शब्दस्य द्वावेतो ब्रह्मणः पुरा कंठम भित्वा विनिर्यातो तस्मान मांगलिका उभो. ओंकार अथ शब्दशे. ओम आणि अथ हे 2 शब्द ब्रह्मदेवाच्या कंठातून पहिल्यांदा बाहेर पडल्यामुळे या दोन्ही शब्दांना मांगल्य प्राप्त झालेलं आहे.
ओंकारश्चाथ शब्दश्च द्वावेतो ब्रह्मण पुरा. या दोन्ही शब्दाला, हे दोन्ही शब्द कंठम भित्वा विनिर्यातौ, ब्रह्मदेवाच्या कंठामधून हे दोन शब्द पहिल्यांदा बाहेर पडल्यामुळे तस्मान मांगलिका उभौ, उभौ मांगलिकौ, या दोन्ही पदाला मांगलिकता प्राप्त झालेली आहे. म्हणजे ओम आणि अथ हे दोन शब्द वापरले की मंगल प्राप्त होतं. का? ओम हे परब्रह्माचं नाम आहे म्हणून. नाम आहे. आपल्याला आता त्याचा विचार पुष्कळ करता येते. सर्वे वेदा यत्पदम मामनन्ति तपांसि सर्वाणि च यद्वदन्ति यदिच्छन्तो ब्रह्मचर्यं चरन्ति तत्ते पदम संग्रहेण ब्रवीमि ओम इति एतत् कठोपनिषदात. आलं ना? सगळे वेद ज्याचं निर्वचन करतात, सगळं तप ज्याच्या प्राप्तीकरता केलं जातं, ब्रह्मचारी ज्याच्या प्राप्तीकरता ब्रह्मचर्याचं पालन करतात, ते पद मी तुला संक्षेपानं सांगतो. तत्ते पदम संग्रहेण ब्रवीमि, मी तुला अत्यंत संक्षेपानं मी तुला ते पद सांगतो. काय संक्षेप आहे? ओम. संपलं. इति येतं. ओम हे पद आहे. परब्रह्माचा संक्षेप म्हणजे ओम. त्यामुळे परब्रह्माचं मांगल्य ओंकारातून येणारच आहे. आपण 8वा अध्याय गीतेचा वाचून बघा. ओम इति एकाक्षरम ब्रह्म आहेच आहे की नाही? अनेक ठिकाणी विचार आला. म्हणून ओंकाराला परब्रह्माची नामरूपता आहे. ओंकार हे परब्रह्माचं स्वरूप आहे, म्हणून त्याला मांगल्य येतं. पण अथ या शब्दाला मांगल्य येण्याकरता एकच कारण आहे, ते म्हणजे ब्रह्मदेवाच्या कंठातून त्याची पहिल्यांदा अभिव्यक्ती झाली. पहिला शब्द बाहेर पडला. ओम हा पहिला, अथ हा पहिला शब्द बाहेर पडला आणि म्हणून त्याला मांगल्य आलं. म्हणजे अथ आता या पदाला जर मांगल्य येत असेल तर ज्ञानोबराय विचार करतात आणि आपल्याला सांगतात की पसायदानाला जर तुम्हाला स्वतंत्र मानायचं असेल तर याचंही मंगलाचरण झालं पाहिजे की नाही? ज्ञानेश्वरीचं मंगलाचरण आहे ना? आहे. मंगलाचरण केलं पाहिजे. मंगलाचरण आता ते समाप्ती कामो मंगलम आचरेत, उपनिषद वचन त्याच्याकरता प्रमाणभूत म्हणून वापरलं जातं. ठीक आहे, जे काही असेल ते. व्याकरण महाभाष्यामध्ये पतंजलीने सुरुवातीलाच हे म्हणून ठेवलंय, मंगलादीनी मंगलमध्यानी मंगलांतानी शास्त्राणी च प्रथन्ते आयुष्यमत पुरुषकाणी वीर पुरुषकाणी च भवन्ति. वचन आलं. मंगल कधी करावं? मंगलादीनी, पहिल्यांदा मंगल करा. मंगल मध्यानी, मध्ये एकदा मंगल करा आणि अंती एकदा मंगल करा. मंगलादीनी करता शास्त्राणी च प्रथन्ते, आपल्याला सांगितलंय काय मिळतं त्याच्याने? आयुष्यमत पुरुषकाणी, अरे त्याला आयुष्य प्राप्त होतं. आणि वीर पुरुषकाणीच भवन्ति, आणि त्याला सामर्थ्य प्राप्त होत असतं. कारण काय आहे, मंगलाचरणाचं एक स्वतंत्र शास्त्र आहे. आता मला बोलायचं नाही, पण आता या शब्दाने पसायदानाचं मंगल आहे या अनुषंगाने मी बोलतोय. कुठलंही कार्य जेव्हा आपण हातामध्ये घेतो तेव्हा त्या कार्यामध्ये जे प्रतिबंध येण्याची शक्यता असते, त्या प्रतिबंधाचे 2 प्रकार असतात. एक प्रबल प्रतिबंध आणि एक अप्रबल प्रतिबंध. प्रबल प्रतिबंध आपल्या प्रयत्नाने दूर करता येत नसतो. अप्रबल प्रतिबंध आपल्या प्रयत्नाने आपल्याला दूर करता येऊ शकतो. आपण काहीतरी ग्रंथ लिखाण करायला बसलो, आपण आजारी पडू की नाही? पडू. मग काय करा? अरे काय प्रतिबंध आहे, मग काय करा? काही नाही, औषध वगैरे घ्या. आपण काहीतरी महत्वाचं काम करायला बसलेलो असतो, माणसं येतात, मध्येच येतात, बसतात, आपला वेळ खातात. प्रतिबंध आहे की नाही? नाही, असतो ना. म्हणजे मी काही हे वेगळ्या अंगाने बोलत नाही, तुम्ही वेगळ्या अंगाने घ्या. असं होतं की नाही? एखादं कार्य करताना माणसं येतात, मध्येच बसतात. बरं, काही काम नसतं, काहीही काम नसतं. काहीतरी काय लिहित आहे, तुला काय करायचंय? आमचे गुरुजी म्हणायचे, असं जर कोणी लिहित बस, गुरुजी लिहित बसायचे बऱ्याच वेळेला. पाठाच्या आधी आम्ही लिहित बसल्या, कोणीतरी आम्ही जायच्या आधी आम्ही जाऊन बसायचो. त्यांचं जेव्हा लक्ष जाईल तेव्हा त्यांना जर पाठ सांगा वाटला तर सांगायचा, नाही तर ते गुंतून पडले तर आपली वेळ झाली की आपण उठून जायचं. मध्ये काही प्रतिबंध करायचा नाही. कुणीतरी मध्येच यायचं. आबा काय लिहिताय?
ते म्हणायचं एक लग्न झालंय, दुसरं होतंय काय म्हणून पत्र पाठवतो. काय करायचंय तुला, मी काय करतो ते, गरज काय तुला, मी काहीतरी काय. बुद्धीमध्ये विक्षेप आला ना, ती विचाराची शृंखला तुटून जाते हो, तुटून जाते. बर मग काय करावं, बर मी काहीतरी लिहितोय, तू एक अर्ध्या तासाने ये. आपल्या प्रयत्नाने हा प्रतिबंध आपल्याला दूर करता येतो. हे अप्रबल प्रतिबंध आहेत, हे प्रबल नाहीत. मध्येच आजारी पडला, मध्येच खोकला आला, मध्येच कोणीतरी येऊन बसलं, घरी काहीतरी कामं करता अचानक बाहेर जावं लागलं, हे अप्रबल प्रतिबंध आहे. पण लिहिता लिहिता मृत्यू आला, काय करता, काही करता येत नाही ना, हा प्रबल प्रतिबंध आहे. मग प्रबल प्रतिबंध हा मृत्यूच्या रूपाने येत असेल तर मंगलाचरण करा, आयुष्यमत पुरुषकाणीच भवंती. आणि जर अप्रबल प्रतिबंध येत असेल तर वीर पुरुषकाणीच भवंती. वीर म्हणजे वीर्य म्हणजे सामर्थ्य त्याला प्राप्त होतं. अप्रबल प्रतिबंधाच्या निवृत्ती करता आवश्यक असणारं सामर्थ्य आणि प्रबल प्रतिबंधाच्या निवृत्ती करता आवश्यक असणारं आयुष्य, हे दोन्ही मंगलाचरण करण्याने प्राप्त होतं. म्हणून मंगलाचरण करा. पतंजलीने आपल्याला हे सांगितलंय महाभाष्यामध्ये. त्यांनी हे सांगितलं की हे दोन प्रतिबंध असतात आणि या दोन प्रतिबंधाच्या निवृत्ती करता आयुष्यमत पुरुषकाणी वीर पुरुषकाणीच भवंती. ज्ञानोबरायांनी म्हणून 3दा मंगलाचरण केलं. ज्ञानेश्वरीत नाही, पसायदानातलं सांगतोय मी आपल्याला. आता हे पहिलं मंगलाचरण आहे. या मंगलाचरण हे कसं आहे, आता हा शब्द पहिल्यांदा बाहेर आला, अथ शब्दाचं मराठी रूप आहे, हे मंगलाचरण आहे. दुसरं मंगलाचरण मध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी केलंय, भजिजो आदिपुरुषी अखंडित. आदिपुरुषाचं भजन करा, हे आदिपुरुषाचं नाम मंगलाचरण आहे. आदिपुरुष नाम मंगलाचरण आहे. आणि सगळ्यात शेवटी येथ म्हणे श्री विश्वेशराव. हा बरोबर आहे, मला वाटलं माझं चुकलं का काय. येथ म्हणे श्री विश्वेशरावो, हा होईल दान पसावो, हे अभिवचन मंगलाचरण पसायदानाच्या शेवटी. म्हणजे 3ही मंगलाचरण ज्ञानोबरायांनी केली. या मंगलाचरणामधून आयुष्यमत पुरुषकाणी वीरपुरुषकाणीच्या भवंती याची गरज ज्ञानोबरायांना नाहीये. पण मंगलाचरण करणं हा शिष्ट संप्रदाय आहे आणि शिष्ट संप्रदाय टिकला पाहिजे असं संतांचं म्हणणं असतं. त्याच्याकरता मंगलाचरण करा. आता हे मंगलाचरण आहे. आता हे अनंतर या अर्थानं केलेलं चिंतन आहे. आता सुरू करा. विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनि मज द्यावे पसाय दान. हे आपल्याला आता शब्दाचं चिंतन करताना खूप अंगानं करता येण्यासारखं आहे. जसं आपल्याला आता शब्दाचा विचार करताना या 3 अंगाने विचार करता येईल, तसं अनंतर्य या अर्थात चिंतन करताना सुद्धा आता शब्दाला आपल्याला काही वेगळे आयाम देता येणं शक्य आहे. त्याला आहेच आहेत, शोधन करणं शक्य आहे. आयामांचं आयाम द्यायचे नाहीत ज्ञानोबरायांच्या शब्दाला, त्याचं शोधन करता येणं शक्य आहे. ग्रंथ समाप्तीनंतर आता आमचा ग्रंथ संपला, अर्जुनाची कृतार्थता झाली. जेव्हा एखाद्या ग्रंथामध्ये कृतार्थतेचा विषय मांडला जातो, काय होतं, संत वाङ्मयातून प्रकट होणाऱ्या सिद्धांताच्या परिणामाचं चिंतन जेव्हा संतांच्या शब्दातून व्यक्त होत राहतं ना. उदाहरण सांगतो मी आपल्याला, हे म्हणजे सैद्धांतिक रूपानं मांडण्यापेक्षा उदाहरणाने आपल्याला सांगतो. आता कोठे धावे मन, इथेही आता शब्द आहे. तुझे चरण देखील या, भाग गेला, क्षीण गेला, आणि पुढं काय, अवघा झाला आनंदू. तुकोबाराय अवघा झाला आनंदू असं जे म्हणतात, तसा आपल्यालाही अवघा आनंद त्यांचा बघून व्हावा वाटतो की नाही, हा मुद्दा आहे. वाटतो की नाही, तर सगळ्यांनाच वाटतो. संत ज्या भूमिकेवर आरूढ असतात आणि तिथं ज्या आनंद कल्लोळामध्ये त्यांचं अवगाहन चालू असतं, तिथपर्यंत आपण पोचावं अशी अपेक्षा सगळ्यांनाच इथे, सगळ्यांनाच वाटतं की तुकोबारायांसारखं आपल्यालाही व्हावं. म्हणजे काय, विमान यावं, तुकोबारायांसारखं व्हावं. आपल्याला होऊ नये असं माझं म्हणणं नाही, व्हावं, तुकोबारायांसारखंही व्हावं. पण तुकोबारायांसारखं व्हावं म्हणजे मंबाजीनं
काट्याने मारावं, एखाद्या बाईने उकळतं पाणी अंगावर टाकावं, हे आपल्याला व्हावं की होऊ नये कशा करता, अवश्य व्हावं. माझं हेच पसायदा. आता काय करावं? तुकोबाराय ज्या भूमिकेवर आरूढ आहेत त्या भूमिकेवर त्यांना येणाऱ्या आनंदाच्या प्रतीतीचा अनुभव आपल्यालाही यावा असं आपल्याला वाटतच राहतं. अर्जुनाला जेव्हा भगवंतानी एका विशिष्ट भूमिकेवर पोचवलेलं आहे तिथपर्यंत अर्जुन गेलेला आहे आणि तो नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा तत्प्रसादान मयाच्युत स्थितोस्मी गत संदेहो म्हणतो आहे. ते म्हटल्यानंतर आपल्यालाही असं वाटतं आपल्यालाही हे प्राप्त झालं पाहिजे हो, कारण आपल्याही जीवनामध्ये असे प्रसंग आहेत. अर्जुनाच्या जीवनात युद्ध नाहीये, रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग जीवनात आहेच की. अर्जुनाचे स्वजन त्याच्या समोर शत्रू म्हणून उभे नसतात. आपली स्वजन आपल्या समोर शत्रू म्हणून उभे असतातच की, नसतात असं थोडंच आहे. ठिणग्या उडतातच की, भांडणं होतातच ना. आपले स्वजन आपल्याच समोर उभे राहतात आणि मग उभे राहिल्यानंतर ज्यांना आपण स्व 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 समजत होतो ते उभे राहिल्यानंतर श्व 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 वाटायला लागतात. आता ह्याच्यातला विनोद ज्यांना कळाला त्यांना कळाला, नाहीतर राहू द्या. काही मला आता त्याच्याशी विनोदाचा विस्तार करावा लागणं हे श्रोत्या वक्त्याचं दुर्दैव असतं. विनोदाचा विस्तार करावा लाग याच्यासारखं कोणतं नाही वक्त्याला बाबा. विनोदाचा विस्तार करावा लागून विनोद असा चटकन कळाला पाहिजे, पटकन उचलता आला पाहिजे. आणि तसे श्रोते बघून तेवढेच विनोद करावेत. आपल्या जीवनात हे प्रसंग येतात की नाही, जे आपल्याला आपले वाटत असतात ते आपल्या मदतीच्या काळामध्ये आपल्या विरोधात जाताना दिसतात. हा आपला अनुभव आहे की नाही. मग अशा वेळेला आपल्या बुद्धीची धारणा काय असली पाहिजे हे गीतेशिवाय कोण शिकवणार आहे आपल्याला? कोणी शिकवत नाही. मग अर्जुन त्या भूमिकेतून तिथपर्यंत पोहोचलाय ना. मग तिथपर्यंत पोहोचलेला अर्जुन बघून जेव्हा आपल्याला असं वाटतं की अरे ही भूमिका तर आपल्यालाही प्राप्त झाली पाहिजे, ती वैचारिक असेल, ती स्थैर्याची असेल, ती बुद्धिवृत्तीची असेल, ती बुद्धिवृत्ती स्थैर्याची असेल, ती शांतीची असेल, ती मनोनाशाची असेल, कशाची असेल, पण ती भूमिका आपल्याला प्राप्त झाली पाहिजे असं वाटतं ना. मग आता ग्रंथ समाप्ती झाली आहे. आता हा अर्जुनाला तिथपर्यंत पोहोचवलाय भगवंताने. मग तिथपर्यंत तर आता अर्जुन पर्यंत पोहोचलाय, तिथपर्यंत माझ्या श्रोत्यांना आणि वाचकांना पोहोचण्याची इच्छा निर्माण झाली असेल तर आता सांगतो तुम्हाला. तर आता समाप्ती झाल्यानंतर त्या ग्रंथांनी दिलेल्या फलश्रुतीच्या प्राप्तीची अपेक्षा ज्यांच्या ज्यांच्या अंतःकरणामध्ये निर्माण झाली आणि ज्यांना ज्यांना अर्जुनासारखं भगवंतापर्यंत पोहोचता येत नाही त्यांनाही तिथं पोचायचं असेल तर ग्रंथ समाप्ती झाली. आता मी तुम्हाला तिथपर्यंत पोचवतो. त्याकरता काय करायचं? आता विश्वात्मके देवी, आता मी तुम्हाला सांगतो त्याकरता काय करावं लागेल. खळांची व्यंकटे सांडावी लागेल, सत्कर्माची आवड वाढती राहावी लागेल. असं करत 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 तुम्हाला दृष्टादृष्टाचा विजय प्राप्त करून घ्यावा लागेल. आणि तो दृष्टादृष्टाचा विजय प्राप्त करून घेतला की तुम्ही अर्जुन जिथपर्यंत पोहोचलाय तिथपर्यंत पोहोचला आहात. पण हे सगळं करता आता ग्रंथ समाप्तीनंतर आता, हे आता शब्दाला एक विशिष्ट अर्थ आहे. पसायदानाचा विचार करताना ज्ञानोबारायांना ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षांची व्यापकता लक्षात घ्या. मी आपल्याला त्याचा विचार सांगतोय, तो महत्वाचा आहे म्हणून सांगतो. आपल्याला थोडं त्याचं चिंतन करावं असं मला वाटतंय म्हणून बोलतो. ज्ञानोबा अहो कसं आहे ते आता तर आहेच आहे आता, पण आता ते ज्ञानोबारायांचा हेतू काय? आता शब्दाचा दुसरा एक आयाम आपल्याला शोधता येतो, तो म्हणजे हेतूच्या परिपूर्ती करता आता. सबंध ज्ञानेश्वरी ज्ञानोबारायांनी निवृत्तीनाथ महाराजांच्या आज्ञेने भगवंतावरच्या शब्दाचा अनुवाद न करता
भाव अक्षर यांची गाठ मारून आपल्यापर्यंत आणून सोडला. जनाबाई म्हणतात तसं. आता हे झालं, हे सगळं करण्याच्या मागे ज्ञानोबारायांचा हेतू काय होता? गीतेवर टीका ज्ञानोबारायांचा हेतू काय होता? लोकांना संस्कृत कळत नाही म्हणून मराठीतून कळून द्यावं एवढाच हेतू होता काय? एवढाच हेतू? फक्त संस्कृत आणि मराठी भाषिक भेद एवढाच हेतू असेल? ज्ञानोबारायांचा हेतू फार व्यापक आहे, फार व्यापक आहे. अर्जुनाची पाती परिसणे या योग्य होती, मान्यच आहे की. पण आता ह्याच्यातही अंतर आहे बरं. विचार करून बघा. मला आता विस्तार करता येणार नाही, पण मी आपल्याला सूत्र तरी सांगून जातो. गीतेतले धृतराष्ट्र, अर्जुन आणि संजय यांच्यापेक्षा ज्ञानेश्वरीतले धृतराष्ट्र, अर्जुन आणि संजय यांच्यामध्ये अंतर आहे बरं. गीतेतला संजय वेगळाच आहे, ज्ञानेश्वरीतला संजय वेगळाच आहे. गीतेतला धृतराष्ट्र वेगळाच आहे. गीतेतला धृतराष्ट्र एकदाच बोलतोय आणि तो शेवटपर्यंत मुक्त होत नाही. ज्ञानेश्वरीत धृतराष्ट्र खूपदा बोलतोय आणि अंधुतोही अवसरे का होईना पण सुखिया होतोय. म्हणजे गीतेतला धृतराष्ट्रापेक्षा ज्ञानेश्वरीतला धृतराष्ट्र हा तुमच्या माझ्या अधिक जवळ येणार आहे. म्हणून अर्जुन गीतेमध्ये आपलं प्रतिनिधित्व करतोय. गीतेमध्ये, भगवद्गीतेमध्ये अर्जुन आपलं प्रतिनिधित्व करतो, हे बरोबर आहे. पण ज्ञानेश्वरीमध्ये अर्जुन आपलं प्रतिनिधित्व करत नाही. तो प्रज्ञा पृथ्वीचा रावो आहे ज्ञानेश्वरीत. ज्ञानेश्वरीत आपलं प्रतिनिधित्व करणारा धृतराष्ट्र आहे. ज्ञानोबा राय गीतेपेक्षा एक पिली खाली येऊन आपल्या करता हे भाष्य करतायत, हे लक्षात. ज्ञानेश्वरीतला धृतराष्ट्र हा गीतेतल्या धृतराष्ट्रापेक्षा शहाणा आहे, कारण ती ज्ञानोबारायांची निर्मिती आहे, हे लक्षात घ्या. ज्ञानेश्वरीतला संजय हा गीतेतल्या संजयापेक्षा कणभर सरस आहे. गीतेतल्या अर्जुनापेक्षा ज्ञानेश्वरीतला अर्जुन हा जास्त समंजस आहे, जास्त सरळ आहे, जास्त तार्किक नाही आहे. लक्षात घ्या. पहिल्या अध्यायापासून ते दुसऱ्या अध्यायाच्या 10व्या श्लोकापर्यंत गीता तर्क कर्कश आहे आणि 11व्या श्लोकापासून ते गीता संपेपर्यंत गीता तत्वनिष्ठ आहे. पण ज्ञानेश्वरी पहिल्या ओवीपासून ती शेवटच्या ओवीपर्यंत तर्क सुसंगत तर्क तत्वनिष्ठ आहे. हा फरक आहे, हा फरक आहे, लक्षात घ्या. आपण ज्ञानेश्वरी गीतेवरचीच टीका आहे, पण त्या दोन्हीतलं अंतर फार सूक्ष्म आणि फार सुंदर आहे. असं झालं तर तसं होईल, तसं झालं तर मग देव माझ्यापासून दूर जाईल, मग हे नकोच, मग युद्धच नको, असं होईल तसं होईल, मग माझ्या हिंसा होईल. हे सगळे तर्क कर्कशता आहे. पहिल्या अध्यायापासून ते अर्जुनाच्या मनात दुसऱ्या अध्यायाच्या 10व्या श्लोकापर्यंत. 11व्या श्लोकामध्ये अशोच्यानंद शोचस्वम प्रज्ञावादांश भाष्यसे भगवान बोलतायत. तिथून गीता तत्वनिष्ठ होते, तोपर्यंत तर्क कर्कश आहे. पण ज्ञानेश्वरी पहिल्या ओवीपासून कुठेही तर्क कर्कश होत नाही, ती तर्क सुसंगत तत्वनिष्ठ राहते शेवटच्या ओवीपर्यंत. त्यामुळं ही 3 पात्र जेव्हा ज्ञानेश्वरीत आपली अभिव्यक्ती करतात तेव्हा त्यांचा समंजसपणा हा गीतेतल्या पात्रांपेक्षा काकणभर जास्त आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. आता हे विषयच वेगळा आहे. हा गीतेतले संजय आणि ज्ञानेश्वरीतले अर्जुन संजय धृतराष्ट्र हा विषयच स्वतंत्र आहे. आता मी बोलेन तर सगळं विषयांतर होऊन जाईल. पण हे सगळं करण्याकरता ज्ञानोबारायांनी या 9000 ओव्या तुमच्या माझ्या करता सांगितल्या, त्या केवळ आपल्याला काहीतरी भगवंतानी अर्जुनाला सांगितलेलं कळावं हा हेतू नव्हता. हा हेतू फार व्यापक आहे, हा हेतू सामान्य नाही. हे मला आपल्यासमोर बोलून दाखवायचं. मी ही भूमिका मुद्दाम आपल्यासमोर मांडतोय. मला ती आवश्यकता वाटते. ते कारण आहे. थोडं काय अपेक्षा असेल ज्ञानोबारायांना? आता आज हा विषय पूर्ण होईल की नाही माहित नाही, पण थोडं बोलून तरी दाखवतो. मी प्रमाणही देतो त्याला, ज्ञानोबारायांचीच प्रमाण आहेत. मी काही माझ्या बुद्धीनं बोलतोय असं नाही आहे. काय अपेक्षा आहे? या पसायदानामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी मानवी जीवनाचा एक आदर्श आकार आपल्या डोळ्यासमोर धारण केलेला आहे. मानवी आकार
आणि तो आकार सिद्ध व्हावा याच्याकरता काही साधन परंपरा घालून दिलेली आहे. तर ही साधन परंपरा घालून देताना जो आकार ज्ञानेश्वर महाराजांच्या डोळ्यासमोर आदर्शभूत म्हणून तुमचा आमचा जो आकार, मानवी आकार, कारण हे सगळं सुखिया झाला, सुखिया पुन्हा सर्व सुखी याच्याकरता चाललेलं आहे ना, याच्याकरता चाललेलं आहे ना. मग असा जो मानवी आकार ज्ञानोबारायांच्या डोळ्यासमोर आदर्श रूपानं उभा आहे तुमचा आमचा, तो आकार कुणाचा आहे, कुणाचा आहे हे लक्षात घ्या. तो दुसऱ्या कुणाचा नाही आहे, दुसऱ्या कुणाचा नाही आहे. मी आपल्याला त्याचं प्रमाण देऊन सांगतो. ज्ञानोबारायांना या जगतातला प्रत्येक मनुष्य हा कर्तव्य परिपूर्ती करून झालेला, तत्वज्ञान प्राप्त झालेला, आता त्याच्या अंगात त्यांच्या ठिकाणी निष्कामता प्राप्त झालेली आहे, असा पुरुष ज्ञानोबारायांना अभिप्रेतच नाही या जगताच्या कल्याणाकरता. कारण जगताचं कल्याण ही एका रात्रीत घडणारी जशी गोष्ट नाहीये ना, तशी कल्याणाचं सातत्य सुद्धा टिकलं जावं तर हे जगत चालू राहतं. नाहीतर अहो मला सांगा, सगळेच जर मुक्त झाले तर जग चालेल का? सगळेच ब्रह्मज्ञानी झाले, जग चालेल? चालणार नाही ना, चालणार नाही. कोणीतरी बद्ध असावं लागतं तर जग चालतं. कुणी हो ना, सगळेच मुक्त झाले तर कसं चालेल? आमच्या मराठवाड्यात एक म्हण आहे, तिकडं म्हणजे तेलंगणा भागाला आम्ही तिकडं राहतो ना जोडून, तिकडं आमच्याकडे एक म्हण आहे, मै भी राणी तू भी राहणी, पाय धुवायला कोण देईल पाणी. अरे सगळेच राण्या झाल्यावर पाय धुवायला पाणी देणारी दासी कोणीतरी असली पाहिजे की नाही? सगळेच मंत्री झाले तर जिंदाबाद जिंदाबाद कोण म्हणा? अरे ते कोणीतरी मागे पाहिजे ना, निष्कारण पुढं पुढं करणारे मागे लागतात, तर ते चालू राहतं, तर ते टिकतं. हे असं एकदम सगळं बदलून जावं, सगळ्यांनी मुक्त व्हावं असं जगात घडत नाही. ही मुक्ततेची, ही धन्यतेची ही प्रक्रिया सातत्यानं चालू राहते. कारण जीव जन्माला येणार आहेत, त्यांची संख्या चालू आहे, वाढणं चालू आहे. याच्याकरता तो कसा असला पाहिजे? तर ज्ञानोबारायांच्या डोळ्यासमोर, मी मुद्दाम बोलतो आता, फक्त उल्लेख करतोय, विस्तार करत नाहीये. ज्ञानोबारायांच्या डोळ्यासमोर या पसायदानातून अभिव्यक्त होणारा जो पुरुष आहे, ज्याच्या जीवनामध्ये हे पसायदान व्यक्त झालेलं आहे, असा पुरुष कोणता असेल? तर यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरहा. हे यत्र पार्थो धनुर्धरहा हे जे अर्जुनाचं वर्णन आहे ना, ते ज्ञानोबारायांच्या डोळ्यासमोर आदर्श माणसाचं वर्णन म्हणून समोर उभं आहे. कारण का? त्याची कारण मी आपल्याला सांगतो, त्याची कारण सांगतो. ज्ञानोबारायाने पसायदानामध्ये, पुढे येईल आपल्याला ते, पण पसायदानामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी वर्षत सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतो भूता. झालं. आता हे अनवरत भूतमात्रांना भूमंडळावर भेटत राहणारे जे ईश्वरनिष्ठ आहेत, हे ईश्वरनिष्ठ कळावेत याच्याकरता त्यांची लक्षणं आपल्याला पुढे सांगितली. काय लक्षणं सांगितली? पुढची ओवी, चला, पसायदान पाठ आहे ना, चला. मला काय वाटलं, कोणीच म्हणे ना माझ्या बरोबर, म्हणून मला वाटलं, चला कल्पतरूचे अरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषाचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन. बस इथपर्यंतच पाहिजे. आता हे जे सगळं वर्णन ज्ञानोबारायांनी तत्संबंधानं केलंय, हे वर्णन, आणि आता घरी जाऊन आपण ज्ञानेश्वरी उघडून बघा, नाही तर मी उद्या सांगतो. हे वर्णन तत्र श्रीर विजयो भूतीर ध्रुवा नीतीर मतीर मम, याच्यातल्या तत्र श्री विजयो, विजय नाम अर्जुन विख्यातो, तिथं त्या ओवीपासून पुढं हे जे अर्जुनाचं वर्णन ज्ञानोबारायांनी केलंय आणि ईश्वरनिष्ठांचं म्हणून जे चिंतन ज्ञानोबारायांनी केलंय, त्याच्यातलं साधर्म्य आपण घरी जाऊन ज्ञानेश्वरी उघडून बघा. विजयाचं चिंतन अर्जुनाच्या संबंधानं, अर्जुनाचं वर्णन स्वतंत्रतेनं आलंय. कोण? ज्ञानोबारायांना कसा पुरुष पाहिजे
मोक्ष प्राप्त झालेला, जगताशी काही घेणं देणं नसलेला, स्वभिन्न जगताचं अस्तित्व न मानणारा असा पुरुष ज्ञानोबारायांना पसायदानातून व्यक्तच करायचा नाही. ज्ञानोबारायांना असा पुरुष या पसायदानातून व्यक्त करायचा आहे ज्याला ज्ञान झालेलं आहे आणि त्या ज्ञानाच्या वर तो जगताच्या कल्याणाकरता अविरत झटतो आहे. असा पुरुष ज्ञानोबारायांना अपेक्षित आहे पसायदानातून. आणि तसं विजयाचं चिंतन, अर्जुनाचं चिंतन त्या श्लोकाच्या संबंधानं ज्ञानोबारायांनी तशा पद्धतीनं मांडलंय. ते ओव्याचं साधर्म्य आपण बघून घ्या, मी आता तिकडे येत नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे. ज्ञानोबारायांनी याच्यातून एक महत्वाची गोष्ट आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा सूचित केली. आता विश्वात्मके देवे, विश्वात्मक म्हणजे काय ते सांगतो. येणे वाग्यज्ञे तोषावे आणि तोषोनी मज द्यावे. वाग्यज्ञे तोषावे आणि तोषोनी द्यावे. तोषावे तोषोनी, जिथं समाप्ती केली तिथूनच प्रारंभ केला. तोषावे आणि तोषोनी द्यावे. याच्यातून एक फार महत्वाची गोष्ट ज्ञानोबारायांनी सूचित केलेली आहे. त्याचा उल्लेख करतो की जेव्हा आपल्याला कुणाकडे काहीतरी मागायचं असतं तेव्हा मागणाऱ्याने पहिल्यांदा देणाऱ्याला संतुष्ट करावं लागतं आणि संतुष्ट चित्तातून त्याच्याकडून मिळवावं लागतं, तरच मागितलेलं हे जरा पचतं, नाहीतर पचत नाही. आधी तुम्ही तोषावे याच्याकरता माझा वाग्यज्ञ तुम्ही पहा. माझ्या वाग्यज्ञाने तुम्ही संतुष्ट व्हा. कारण देणारा जर संतुष्ट चित्ताने देईल तरच दिलेलं पचतं, नाहीतर पचत नाही. असंतुष्ट चित्तानं दिलेलं काहीही कुणालाही पचत नाही. आपल्याकडे संस्कृतात एक म्हण आहे, अव्यवस्थित चित्तानाम प्रसादोपि भयंकरहा असं म्हटलं गेलंय. अव्यवस्थित चित्तानाम प्रसादोपि भयंकरहा. ते कारण माणसाचं चित्त विचित्र असतं. क्षणे रुष्टा क्षणे तुष्टा रुष्टा तुष्टा क्षणे क्षणे अव्यवस्थित चित्तानाम प्रसादोपि भयंकरहा असं वचन आहे, सुभाषित आहे. अव्यवस्थित चित्तानं दिलेला प्रसाद सुद्धा भयंकर असतो आणि व्यवस्थित चित्तानं दिलेली शिवी सुद्धा सुंदर असते. विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे. आता उदाहरण देत नाही. अव्यवस्थित चित्तानं दिलेला प्रसाद हा प्रसादच आहे, पसायदान आहे, प्रसाददान आहे. त्यामुळे जर अव्यवस्थित चित्तानं आपल्याला काही प्रसाद मिळत असेल तर तो प्रसाद नसतो, ती भीकच असते. एखाद्या मंदिराच्या दारामध्ये रात्री कुणीतरी गेलं, मंदिर बंद करताना हो काहीतरी द्या, मग तो म्हणाला बरं घे, चल हे घेन जा. हा प्रसाद नाही, ही भीक झाली. ही भीक झाली. देणाऱ्याने संतुष्ट चित्तानं दिलं पाहिजे आणि त्याने संतुष्ट चित्तानं द्यावं याच्याकरता त्याला संतुष्ट करण्याची जबाबदारी मागणाऱ्याची असते. त्याने कुठून तरी संतुष्ट होऊन यावं आणि आपल्याला काहीतरी द्यावं याच्यात पसायदान निर्माण होत नाही. त्याला संतुष्ट करण्याची जबाबदारी मागणाऱ्याची आहे. मागणाऱ्याने देणाऱ्याला बोलून संतुष्ट करा, कौतुकानं संतुष्ट करा, विशेषणाने संतुष्ट करा, सेवेने संतुष्ट करा, त्याच्या मनासारखे वागून संतुष्ट करा, त्याला काहीतरी कारण सांगून संतुष्ट करा, पण त्याला संतुष्ट करा. मग त्याच्याकरता त्याची स्तुती करा, चालेल. तो जर स्तुतीप्रिय असेल तर स्तुतीनं संतुष्ट होईल. त्याला जर कामाची आवश्यकता असेल तर सेवेनं संतुष्ट करा, चालेल. तनु मनुजीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ, मग अपेक्षित जे आपुले ते आपल्याला प्राप्त होतं. जे आपल्याला अपेक्षित आहे ते मिळवायचं असेल तर सेवेने संतुष्ट करा. सेवेने संतुष्ट करता येत नसेल, स्तुतीनं संतुष्ट जर तो होत नसेल तर काही गाण्याने संतुष्ट करा, त्याला बोलून वक्तृत्वाने संतुष्ट करा, काहीतरी करा. त्याच्यासमोर त्याला काही हास्य विनोद करा त्याच्यासमोर. तो जर निराश झालेला असेल, तो जर शांत बसलेला असेल, मनामध्ये नैराश्य दाटून आलेलं असेल, त्याच्यासमोर चार गोष्टी विशेषत्वानं काहीतरी सांगा की ज्याच्यातून त्याच्या मनाला आल्हाद प्राप्त होईल. मागा, मग तो संतुष्ट होऊ द्या. आणि संतुष्ट झाला की मग त्याला म्हणा आता मला हे द्या. तोषोनी मग मज द्यावे पसाय दान हे नंतर आहे. पण याच्या आधी दोन प्रक्रिया घडल्या पाहिजे. एक, त्याने संतुष्ट झालं पाहिजे आणि संतुष्ट चित्तानं आपल्याला दिलं पाहिजे. तोषावे, तोषोने द्यावे. कशाने तोषावे? आता कशाने तोषावे?
अरे सामान्य माणूस कशाने संतुष्ट होतो? त्याला 4 पैसे द्या, संतुष्ट होतो. त्याच्याकडे काम करा, संतुष्ट होतो. पण परमात्म्याला संतुष्ट करायचं असेल, संतांना संतुष्ट करायचं असेल, विश्वात्मक देवाला संतुष्ट करायचं असेल, तर त्याच्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी एकच शब्द योजला, वाग यज्ञे तोषावे. यज्ञानं संतुष्ट व्हा. का? कारण देव शब्द वापरलाय. विश्वात्मके देवे, देव शब्द वापरलाय. देवाची संतुष्टता यज्ञात आहे. मीमांसेचा विचार आहे, जैमिनींचा विचार आहे. आपण पूर्व मीमांसेचा विचार केला तर सांगायचं नाही ते. पण देवाची संतुष्टता कशात आहे? ती यज्ञात आहे. का? कारण यज्ञात त्यांना हवीर द्रव्य मिळतं. त्यांना अपेक्षित असणारं द्रव्य यज्ञातून त्यांना प्राप्त होतं. यज्ञ करा. आता हे सामान्य देव नाहीत, कारण देवादेवामध्ये फरक आहे. आता इंद्र, ब्रह्मदेव हे देव मानलेच जातात. पण हे त्यांच्याकडे जर आता हे देवानी यज्ञानी संतुष्ट व्हावं असा जर सामान्य नियम सांगितला गेला तर त्याची अतिव्याप्ती इंद्रादिक देवांकडे होते ना. ब्रह्मदेवादिक देवांकडे अतिव्याप्ती होईल त्याची. ते होऊ नये. कारण का? कारण इंद्र ब्रह्मदेवांना देव मानतच नाही. ज्ञानोबा आहे तुकोबा हे देव नाहीच आहेत. वैकुंठवासी प्रातस्मरणीय गुरुवर्य मामासाहेब दांडेकर म्हणायचे, यांचं आडनाव देव आहे म्हणून यांना देव म्हणावं लागतं, नाहीतर देवत्वाचं एकही लक्षण यांच्यामध्ये नाही. काही लक्षण नाही. काय इंद्राला देव म्हणायचं कारण आहे मला सांगा बरं. काय देव म्हणायचं कारण आहे? पुण्याची पावटी सरे आहेच की नाही. मग ब्रह्मदेवाचं तरी काय आहे? आब्रह्मभुवनान लोका पुनरावर्तीनोर्जुन आहेच आहे की नाही. ब्रह्मपणाचे निभडसे न चुकते पुनरावृत्तीचे वळसे. त्यालाही चुकले नाहीत आणि इंद्रालाही चुकले नाहीत. आणि मग काय देव म्हणायचं त्यांना? देव असणं. आणि मग जर त्यांना देव म्हणायचंच असेल तर आपल्याला का म्हणू नये हा प्रश्न आहे ना. अतिव्याप्ती करायचीच आहे तर मग त्या अतिव्याप्तीला मर्यादा तरी का घालता? सगळ्यांनाच करा. देवधातूमध्ये असणारा देव शब्दामध्ये असणारा दिव धातू आणि त्याच्याने जर आपल्याला स्वप्रकाशाचा विचार किंवा आत्मप्रकाशाचा विचार करायचा असेल तर तो आत्मप्रकाश आमच्या ठिकाणी नाही. आम्ही जीव असलो म्हणजे काय? आम्ही परब्रह्म नाही का? जीव ब्रह्मैव नापरा आम्ही मानत नाही का? मानतोच. मग असं असेल तर ती अतिव्याप्ती आपल्यापर्यंत येईल. मग काय उपयोग आहे? त्याचा उपयोग होणार नाही. कारण हे इंद्रपदाधिक भोग भोग नव्हे तो भवरोग म्हणतात तुकोबर आहे. हा भवरोग आहे. इंद्रपदाचा रोग काय? अरे हा रोग आहे. रोग इंद्र होणं हा रोग आहे. काय सांगायचं? अरे नहुष स्वर्गाधिपती झाला, राहाटी भांबावला, तेने भुजंगत्व पावला, नेणसी काही. ज्ञानोबा राय आठवण करून देतात अर्जुनाला. तुला माहित नाही नेणसी काही? तुला माहित नाही हा इतिहास? स्वर्गाधिपती झाला नहुशन, तिथं जाऊन इंद्राणीची अपेक्षा निर्माण झाली. सर्प 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 करताना भुजंग योनीला प्राप्त होऊन बसला. माहित नाही अर्जुना तुला? इतिहासाचं स्मरण 2-4 ठिकाणी आहे. ज्ञानेश्वर उत्तर वैराटीचा राजा तू का निघालासी झुंजा, हा क्षात्र स्वभाव तुझा झुंजविल तुझ. स्मरण करून देणं आहे. घडलेल्या घटनांची पुनरावृत्ती, त्याचं स्मरण ज्ञानेश्वरीत अनेक ठिकाणी. सोडा. अरे इंद्राला का म्हणून देव म्हणायचं सांगा की. मी तर इंद्राची एक सरळ व्याख्या करतो. मला इंद्र पद कसं, त्याच्यात धातू काय सोडूनच द्या. माझ्या दृष्टीने इंद्र शब्दाची सरळ व्याख्या एवढीच आहे की कोणीही तपाला बसलं की ज्याच्या पोटात पहिलं दुखतं त्याचं नाव इंद्र. कोणी तपाला बसू द्या. खुर्चीचा प्रश्न आहे ना. आपली खुर्ची जाते अशी शंका निर्माण झाली की पोटात ज्याच्या ज्याच्या दुखतं तो इंद्र. असंच आहे ना. आता ते कुठेही लावा तुम्ही, कसंही लावा, मला घेणं देणंच नाही. माझा तो विषयही नाही. मला तसंही जाऊ द्या. नाही काय माझा संबंध असायचं कारण सोडून द्या. मुद्दा काय आहे? इंद्र ब्रह्मदेवाकडे जर देव शब्दाची अतिव्याप्ती होत असेल, कारण यज्ञाने संतुष्ट होणारे ते देव आहेत, मग त्या देवांकडे त्याची अतिव्याप्ती होऊ नये याच्याकरता ज्ञानेश्वर महाराजांनी दक्षता काय घेतली? नुसता देव न म्हणता विश्वात्मक शब्द वापरला. आणि ही विश्वात्मकता 2च ठिकाणी आपल्याला पाहता येते. एक परमात्मा आणि दुसरे संत. अन्यत्र हे जाणारच नाही. आता याची अतिव्याप्ती होणारच नाहीये. असंभव होणारच नाहीये. अव्याप्ती होणारच नाहीये. कारण संतांच्या ठिकाणी विश्वात्मकता दिसते. कारण भगवंताच्या ठिकाणी विश्वात्मकता दिसते.
त्यामुळे अतिव्याप्ती, अव्याप्ती, असंभव हे दोष याच्यात येणारच नाहीत. आणि मग परमात्मा आणि संत यांच्याकडेच जर देवत्व आपल्याला द्यायचं असेल आणि ते विश्वात्मक या पदाने जर सिद्ध होत असेल, तर संत आणि परमात्मा यांच्या यांना संतुष्ट करायचं असेल तर त्यांना साधा हवीर द्रव्याचा यज्ञ करून चालणार नाही. त्याच्याकरता अक्षर यज्ञ केला पाहिजे, कारण या दोघांचंही स्वरूप अक्षर आहे. त्यामुळे अक्षर यज्ञ म्हणजे वाघ यज्ञाने तुम्ही संतुष्ट व्हा, ही भूमिका आहे, हा भाव आहे. कारण का, परमात्मा विश्वात्मक आहे, तो अक्षर आहे. अक्षर आहे म्हणजे काय? अक्षर म्हणजे ज्याला क्षरत्व नाही, तो नित्य शाश्वत आहे. आणि शाश्वत आहे अक्षर. आता त्याच अर्थाने पुढे अक्षर शब्द घ्या. आपण आजच सकाळी आपण ऐकलं, अक्षराचा श्रम केला, अक्षराचाच केला ना. अक्षराचा म्हणजे तिथला अर्थ, अभिप्रेत अर्थ काय आहे? अक्षर शब्द वेदाचा वाचक आहे, अक्षर शब्द ब्रह्मवाचक आहे, संत वाचक आहे. निवृत्तीनाथ महाराजांचं वर्णन करताना अनुभवामृताचा पहिला श्लोक, यदक्षरमनाख्येयम आनंदमज केवलम श्रीमन निवृत्तीनाथ इति ख्यातम दैवतमाश्रये, पहिला श्लोक आहे अनुभवामृताचा. आणि या अनुभवामृताच्या पहिल्या श्लोकात सद्गुरूंचं मंगलाचरण करताना त्यांच्याकरता ज्ञानोबारायांनी वापरलेलं पहिलं विशेषण अक्षर. यत अक्षरम अनाख्येयम आहे ना. अक्षर कुणाचा वाचक शब्द आहे? निवृत्तीनाथ महाराजांचा वाचक शब्द आहे. अक्षर शब्द कुणाचा वाचक आहे? परब्रह्माचा वाचक आहे. मग अक्षर जर परब्रह्म आणि निवृत्तीनाथ महाराजांसारखे संत आहेत, तर या संतांना संतुष्ट करणारा जो यज्ञ असेल तो यज्ञ हवीर द्रव्ययुक्त यज्ञ नाही, तो वाघ यज्ञच असला पाहिजे. म्हणून ज्ञानोबराय बोलतात, आता विश्वात्मके देवे येणे वाघ यज्ञे तोषावे. आता विश्वात्मक देव हा शब्द जो ज्ञानोबरायांनी वापरला, त्याच्यातल्या विश्वात्मक शब्दाचा विचार करून आपल्याला संत आणि परमात्मा इथं सिद्ध होतात याचा विचार सरळ करता येण्यासारखा आहे. त्याच्याकरता प्रमाणांची थोडीशी जोडजाड लावून आपल्याला विश्वात्मक देवाच्या चरणी ज्ञानोबरायांनी हे मागितलं. विश्वात्मक कोण आहे? आपण नियमाप्रमाणे परंपरेनं सांगतो, हे मागणं सगळं सद्गुरूंच्या चरणाजवळ आहे. त्यामुळं ज्ञानेश्वर महाराजांनी विश्वात्मक, विश्वेशरावो हे दोन्ही शब्द निवृत्तीनाथ महाराजांचे वाचक म्हणून ठेवलेले आहेत. आता या दोन शब्दातूनही ज्ञानोबरायांना काय अभिप्रेत आहे त्याचाही विचार आपल्याला करावा लागणार आहे. पहिल्या ओवीमध्ये ज्ञानोबराय विश्वात्मक देव म्हणतात आणि शेवटच्या ओवीमध्ये ज्ञानेश्वर महाराज त्यांना विश्वेशरावो म्हणतात. मग विश्वात्मक आणि विश्वेशरावो याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांना या पसायदानातून नेमकं सद्गुरूंकडे काय अभिप्रेत आहे. कारण नियम असा असतो की आपल्याला अपेक्षित असणाऱ्या विषयाच्या अनुषंगानं आपण ती दान देणाऱ्याला विशेषण लावत असतो. म्हणजे काय, आपला अपेक्षित विषय काय आहे, तदनुषंगिक विशेषण असतं. उदाहरण सांगतो मी आपल्याला. एखादा मनुष्य आहे, त्याला भीक मागत बसला मंदिराच्या दाराशी आणि एखाद्या श्रीमंत माणसाने त्याच्या ताटलीमध्ये 100 रुपये टाकले. 100 रुपये टाकले तर 100 रुपये ताटलीत पडल्याबरोबर तो काय म्हणेल? तुम्ही तर कर्णाचे अवतार आहात म्हणेल की नाही? म्हणजे काही असेल त्याच्यातला भाग, विनोद किंवा बाकीचं सोडून द्या, पण तो म्हणताना विशेषण काय देईल? तुम्ही कर्णाचे अवतार आहात म्हणेल की नाही? तेच एखादा रोगी वैद्याकडे गेला, वैद्याने त्याला औषध दिलं, ते औषध जर लागू पडलं तर तो रोगी वैद्याला म्हणतो, हो तुम्ही तर कर्णाचे अवतार आहात. म्हणतो काय? तो काय म्हणतो? तुम्ही धन्वंतरीचे अवतार आहात. मग हे धन्वंतरीचे अवतार आणि कर्णाचे अवतार ही विशेषण का बदलली? देणाऱ्यावरून बदलली नाहीत, अपेक्षित असणाऱ्या पदार्थाच्या अनुषंगानं विशेषणाची योजना केली जाते. मग जर ज्ञानोबराय विश्वात्मक आणि विश्वेशरावो ही विशेषणं योजित असतील तर या दोन्ही विशेषणातून ज्ञानोबरायांना अभिप्रेत असणारा विषय स्पष्ट झाला पाहिजे की नाही? विशेषणावरून तुम्ही अपेक्षित विषयाकडे या किंवा अपेक्षित विषयाकडून विशेषणाकडे जा. दोन्हीकडे आपल्याला जाता येतं. अनुमान दोन्ही करता येतात आपल्याला. इकडून तिकडेही करता येईल, तिकडे कारणावरून कार्याचंही करता येईल, कार्यावरून कारणाचंही करता येईल. दोन्ही अनुमान करता येतील की नाही? न्यायशास्त्राने आपल्याला व्यवस्था करून दिली. सांख्यांनी तो विषय मानलेला नाही असं नाही, पण आपल्याला हे पूर्ववत अनुमान, शेषवत अनुमान, सामान्यतो दृष्ट अनुमान कशाच्या अनुषंगानं?
यत् कारणात कार्यम अनुमीयते तत्पूर्ववत, यत् कार्यात कारणम अनुमीयते तत्शेषवत. आहे की नाही? कार्यकारणाच्या वरूनच आपल्याला या अनुमानाची चिकित्सा करावी लागत असेल तर ज्ञानोबारायांनी काय विशेषण योजली? एक विशेषण विश्वात्मक आहे आणि एक विशेषण विश्वेशराव आहे. मग या दोन जर विशेषणांची योजना ज्ञानोबारायांनी केली असेल आणि विशेषण अपेक्षित विषयाच्या अनुषंगाने दिली जात असतील तर ज्ञानोबारायांच्या विशेषणावरून ज्ञानोबारायांना अपेक्षित असणारे विषय काय आहेत याचं अनुमान आपल्याला करता येईल की नाही? मग ते अनुमानही आपल्याला थोडंसं करायचंय. आणि आता विश्वात्मके देवे या विश्वात्मक शब्दाचा भावही आपल्याला व्यक्त करायचा आहे. तो विचार उद्याला पाहू. आता संध्याकाळी 6:30 ते 8:30 आदरणीय हरिभक्तीपरायण उल्हास महाराज सूर्यवंशी स्वानंद सुखनिवासी सद्गुरू श्री जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतले अध्यापक आहेत. त्यांचं कीर्तन आपल्याला 6:30 ते 8:30 या वेळेमध्ये ऐकायला मिळणार आहे. आपण सर्वांनी बाकी आपल्याला थोडा एक अर्धा तास आहे त्या वेळेमध्ये काय आपलं उरकून इथे परत मंडपामध्ये येऊन बसायचंय आणि कीर्तन श्रवणाचा आनंद घ्यायचा आहे. राहिलेला विचार उद्याला. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला विठ्ठला विठ्ठला.